आजचा अभ्यास जो आहे, प्रेज गॉड वन्स अगेन की आपण भेटलो आहोत पुन्हा यासाठी. देयर इज नथिंग ग्रेटर फॉर बिलीव्हर. ख्रिस्ती व्यक्तीला ख्रिस्ती सहभागिता, द फेलोशिप, याच्यापेक्षा मोठं काही नाही. दॅट्स वेअर बिलीव्हर्स ग्रो. ख्रिस्ती विश्वासामध्ये, सहभागितेमध्ये वाढण्यास लागणारे गोष्टी आहेत त्या तिथे आपल्याला साध्य होतात. सो प्रेज गॉड फॉर दॅट. आजचा आपला सब्जेक्ट आहे, वी आर टेकिंग अ पॉज इन आवर स्टडी. आपण जी सिरीज करत आहोत, म्हणजे ही सिरीज आली कुठनं, TULIP ची ही सिरीज आली कुठनं, हा आपण अभ्यास सुरू केला कारण आम्हाला बेसिक समजावून घ्यायचे होते. ख्रिस्ती विश्वासाचे बेसिक तत्व हे समजून घेतल्यावर आम्ही जेव्हा बाकीची वचनं वाचतो तेव्हा आम्हाला त्यातला संदर्भ समजायला लागतो, त्यातला अर्थ समजायला लागतो. आणि त्याकरता TULIP या ऍक्रोनिम वरनं, या अक्षरांच्या समूहानं एका फुलाचं नाव आहे ट्युलिप. या ट्युलिप नावाच्या फुलाच्या स्पेलिंग वरनं, ऍक्रोनिम वरनं बायबलचे 5 महत्वाचे तत्व मांडण्यात आले होते. आणि ते मांडण्यासाठी गरज अशी होती की कोणीतरी आर्मिनियस ग्रुप मधनं एक 5 वेगळे तत्व घेऊन येत होते. आणि त्या 5 तत्वांचा अर्थ असा निघत होता की परमेश्वराच्या तारणाच्या योजनेमध्ये आम्ही माणसं, आमचा देखील हातभार आहे. वी आर पार्टनरिंग गॉड थ्रू our intervention or our आपला हिस्सा, आपला भाग घेण्यामध्ये. परंतु बायबलमध्ये असं लिहिलेलंच नाहीये असं सांगून दुसरा ग्रुप त्यांनी ट्युलिप याचा अर्थ या ऍक्रोनिमला बरोबर घेऊन बायबलमधली 5 तत्व काढली. आणि ती तत्व म्हणजे अशी की आमच्या तारणात आमचा 1% हिस्सा नाही. आमचं तारण पूर्णपणे परमेश्वर पित्यावरती, जो कधीही न बदलणारा परमेश्वर आहे, अशा परमेश्वरावर अवलंबून आहे. म्हणून आम्ही आमचं तारण हरवू शकत नाही. तो अशी तो अभ्यासक्रम आहे की ज्याच्यामध्ये आम्ही पाहिलं TULI. आतापर्यंत आम्ही टी म्हणजे टोटल डिप्राविटी, म्हणजे संपूर्ण पतन, माणसामध्ये क्षमता नाहीये. यू म्हणजे अनकंडिशनल इलेक्शन, म्हणजे परमेश्वरांनी माणसाची निवड विना अट काळाच्या पूर्वीच करून ठेवलेली आहे. आणि ज्यांना त्यांनी निवडलं त्यांना तो पाचारण करतो, त्यांना तो कॉल करतो. आणि मग त्या निवडलेल्यांसाठी एल म्हणजे लिमिटेड अटॉनमेंट, म्हणजे परमेश्वर येशू ख्रिस्ताचं क्रूसखांबावरचं मरण हे लिमिटेड निवडलेल्या लोकांकरता 100% इफेक्टिव्ह होतं. ते जगाकरता जनरल केले मग किती आले असं नाही, तर निवडलेल्यांकरता शाश्वत त्याची ते बलिदान होतं. आणि मग मागच्या आठवड्यात आम्ही बघितलं इररेझिस्टिबल ग्रेस, परमेश्वराची आमच्याकडे येणारी ही कधी न रोखता येणारी कृपा. आम्ही तिला रोखू शकत नाही. ती कृपा, जसं मागच्या अध्यायात आपण बघितलं इब्री लोकासपत्राच्या 6व्या अध्यायामध्ये वचन 6 ते 8 मध्ये, तिथे असं लिहिलं होतं की जमीन, नांगरलेली जमीन, पाऊस जेव्हा पडतो तेव्हा पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब ती जमीन स्वीकारते. ती जमीन म्हणू शकत नाही की आय डोंट वॉन्ट यू. आणि जितकं पाणी ती शोषून घेते तितक्या पाण्याचं ती त्या जमिनीतनं फळ देते. ज्याची ती जमीन आहे त्याला एक मोबत लावून आशीर्वाद म्हणून ठरते. का? कारण परमेश्वराचा आशीर्वाद तो न रोखता येणारा आम्ही स्वीकार करतो. इन द सेन्स करावाच लागतो, कारण तो तुम्हाला येऊन धडकतो. तो स्टडी आपण बघितला TULIP. आणि हे 4 गोष्टी अदृश्य आहेत. इफ यू थिंक अबाउट दिस, टोटल डिप्राविटी दिसणारी नाहीये. चांगला माणूस तरुण होऊन आला, तो तयार होऊन आला, एकदम स्पष्ट, एकदम सुंदर कोटबीट घालून आला, त्याच्यामध्ये टोटल डिप्राविटी कुठे दिसणार आहे तुम्हाला? एक वेळ जर एखादा भिकारी दिसला तर तुम्ही म्हणताल की हो, काहीतरी भोगतोय. जसं लाजारस आणि श्रीमंत माणसाच्या दाखल्यामध्ये लाजाराकडे बघितलंच जायचं की तो, आणि ती राहत येते नंतर बघू आपण, जस्ट फोकस ऑन दिस. तो लाजारसाच्याकडे बघितलं जायचं की हा भोगतोय, आणि श्रीमंत माणसाकडे बघायला जायचं की अरे ह्याच्याकडे आशीर्वादित आहे. राईट? TULI, टोटल डिप्राविटी, अनकंडिशनल इलेक्शन, लिमिटेड अटॉनमेंट, ख्रिस्ताचं मरण, आणि
ह्या सगळ्या अदृश्य गोष्टी आहेत, या दिसून येत नाहीत. आणि म्हणून जेव्हा आपण पहिल्यांदा यांचा अभ्यास केला, विचार करा, आम्हाला त्या सहज पटल्या नाहीत. वी स्ट्रगल टू अंडरस्टँड दिस. आपण सगळे त्याला समजून घेत असताना थोडे जम्बलिंग झालं, आपण म्हणालो आपल्या पहिल्या लेसनला. आज जे काय ऐकलं खूप जम्बलिंग होतं, बिकॉज इट गोज अगेन्स्ट अवर स्टँडर्ड अंडरस्टँडिंग. आपण मनुष्य हा ऑब्वियस मध्ये जगतोय. ऑब्वियसली ग्लास सोडला तर खालीच पडणार, कारण ग्रॅव्हिटी त्याला खाली ओढते. ऑब्वियस आहे. अभ्यास केला तर परीक्षेत पास होणार. ऑब्वियस आहे. माणूस हा ऑब्वियस मध्ये जगतो. परंतु परमेश्वर ऑब्वियसच्या बाहेरचं काम करतो. ऑब्वियस होतं जेव्हा तांबड्या समुद्राच्या समोर ते सगळे उभे होते, मागे शत्रू होता आणि पुढे समुद्र होता. ऑब्वियस होतं, हे कुठं आणलं मोशे तू आम्हाला? बाजूनी घेऊन जाऊ शकला असता, आतापर्यंत खूप लांब गेलो असतो, परंतु समुद्राच्या पुढे आणायला काय मूर्ख आहेस का तू आम्हाला इथे आणायला? ऑब्वियस होतं ते. परंतु परमेश्वर ऑब्वियसच्या पुढे गेला आणि त्यांनी समुद्र दुभावून लोकांना कोरड्या जमिनीतनं चालवून नेलं. गॉड वर्क्स बियॉन्ड द ऑब्वियस. आणि म्हणून TULI हे अदृश्य गोष्टी आहेत, त्या दिसणाऱ्या नाहीयेत. म्हणून जेव्हा आम्ही त्याचा वचनाचा अभ्यास करायला लागतो, थोडंसं जम्बलिंग वाटतं, हे काय समजत नाही. त्याच्यावरती डोएल करायला पाहिजे आम्ही. त्याच्यावरती आपल्या नुसताच बायबल स्टडी नाही, तर आपल्या बायबल स्टडीच्या पलीकडे जाऊन स्वतःचा वैयक्तिक अभ्यास करत अजून जेव्हा आम्ही शोध घेऊ, प्रत्येक तरुण व्यक्ती इकडचा, प्रत्येक व्यक्ती इकडचा जेव्हा आम्ही करू, तेव्हा या गोष्टी अजून उलगडायला लागतील. कारण विश्वास मोहरीच्या दाण्या इतकाच येतो, परंतु त्याचा वृक्ष होतो. शमरोनी स्त्रीला येशूने काय सांगितलं? मी दिलेलं पाणी पिशील. किती पाणी पिणार होती ती त्या दिवशी? ग्लासभर. एक ग्लास पाणी पिल्यानंतर किती पाणी बाहेर पडणार होतं? पाण्याचे झरे वाहणार होते तिच्यामध्ये. सो इफ यू अंडरस्टँड, बायबल स्टडीमध्ये आपल्याला ऐकलेलं हे फक्त इन्स्टिगेटर असतो, थोडासा डायरेक्शन दिलेली आहे. नाव आय नीड टू स्टडी मोर, देन आय अंडरस्टँड बेटर. आणि त्या TULI मध्ये सगळ्या अदृश्य गोष्टी आहेत. परंतु P मध्ये जेव्हा आम्ही जाणार आहोत, परसिव्हिअरन्स ऑफ सेंट्स, संतांची चिकाटी, ती दिसणारी आहे. मार्क माय वर्ड्स. ट्युलिप मधले 4 ऍक्रोनिम मधले 4 लेटर्स जे आहेत TUL म्हणून, तिथे फॉर अ रिझन दे आर ड्रॉन रिटन इन अ ग्रे कलर. ग्रे कलर मध्ये त्याला काढण्याचा हेतूच आहे की त्या स्पष्ट दिसतात नाहीत लोकांच्या. त्यांना बघून कोणी म्हणू शकत नाही अरे त्याचं तारण झाले, अरे हा निवडलेला आहे, अरे असं कोणीच करू शकत नाही. म्हणून ते अभ्यास करत असताना आपल्याला इररेजिस्टिबल ग्रेसचा अभ्यास केल्यानंतर मागच्या वेळेस सजेशन आलं की आपण जरा थांबून बघायचं का की माझं तारण झाले का, हे कसं मला कळेल? मागच्या वेळेस आपल्याला प्रश्न होता. म्हणून अंकल म्हणाले की तो आपण एक P नंतर बघू. त्या पुढचा स्टडी कॅन बी फोकस ऑन हाऊ डू आय नो दॅट आय एम सेव्ड. कारण आतापर्यंत जे ऐकलं ह्या सगळ्या अदृश्य गोष्टी आहेत. होय, वचनात दिसतात आणि अभ्यासकांनी परमेश्वराच्या मार्गदर्शनाने, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने, पीपल लाईक मार्टिन लुथर, पीपल लाईक जॉन कॅल्विन, जॉन हस, या लोकांनी त्याचं सत्य बाहेर काढलं. नवीन सत्य लिहिलं नाही, नवीन आयडियाज टाकल्या नाहीत, जे होतं तेच फक्त उलगडून स्पष्ट सांगितलं. परंतु ते जे मी आता ऐकतो त्याच्याने मला जम्बलिंग होतं. मला पुढे जायच्या आधी आय मस्ट आन्सर माय क्वेश्चन, हाऊ कॅन आय नो इफ आय एम सेव्ड? आणि तो प्रश्न खूप साहजिक आहे. या अभ्यासामध्ये जे कोणी जातात या सगळ्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून म्हणतात, जर सुवार्थ सांगायची असेल तर प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार राहा. आणि कोणते कोणते प्रश्न येतील ह्याचा जर तुम्हाला अंदाज पाहिजे असेल तर सिम्पली रोमकरास पत्राचा पूर्ण अभ्यास करा. कारण प्रेषित पावलाने त्या युरोपियन खंडामध्ये जात असताना विद्वानांना उत्तरं दिलेली आहेत आणि सगळ्या प्रकारची प्रश्नांची उत्तरं त्या रोमकरासच्या पुस्तकामध्ये आहेत. त्याच्या बाहेरचं प्रश्न जर विचारून दाखवा मला, विचारताच येत नाही लोकांना. लोकांची बुद्धी सामर्थ्य त्याच्या पुढे जातच नाही. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी शुड स्टडी द वर्ड ऑफ गॉड फ्रॉम अँड ट्रेन अवरसेल्फ फ्रॉम देअर. परंतु परसिव्हिअरन्स ऑफ सेंट्स, P जो आहे तो दृश्य आहे. दिसतो की हा व्यक्ती एवढा त्रास होतोय ह्याला, तरी याचा ख्रिस्तावर केवढा विश्वास, ख्रिस्ताच्या विरुद्ध बोलत नाही, संकटात पडलाय तरी शांत आहे. देयर इज समथिंग इन हिम. त्याचा परमेश्वर त्याला आतून आत्मन शक्ती देतोय. त्याला बाह्य दिसणारी संपत्ती नाहीये त्याच्याकडे, बाह्य दिसणारं आरोग्य नाहीये त्याच्याकडे. तो संकटात आहे, तो अडचणीत आहे, परंतु देवाच्या विरुद्ध कधीच बोलत नाही तो.
तो विश्वासणारा आहे, तो अभ्यास करणारा आहे, त्याच्याकडे गेलं की त्याच्या प्रार्थनेतनं आम्हाला आशीर्वाद मिळतात. अशा गोष्टी दिसून येतात. या दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे परसिव्हिअरन्स ऑफ सेंट्स. मग त्याच्यामध्ये जायच्या आधी वी गोना ट्राय अँड आन्सर, हाऊ कॅन आय नो आय एम सेव्ड. आणि पुढच्या सॅटर्डेला वी विल टच अपॉन परसिव्हिअरन्स ऑफ सेंट्स. संतांच्या चिकाटीवर आपण पुढच्या आठवड्यात थोडंसं नीट बघू. परंतु इथे आपण आज हाऊ कॅन आय नो दॅट आय एम सेव्ड प्रश्न विचारला होता प्रेषित पौलाला जेलरनी. व्हॉट मस्ट आय डू टू बी सेव्ड? तारणासाठी मी काय करू प्रश्न विचारला होता प्रेषित पौलाला. पेत्राला विचारण्यात आला होता, आम्ही तारणासाठी काय करू? पश्चाताप करा म्हणाला होता. परंतु हा प्रश्न आहे नंतरचा. म्हणजे इथे हा प्रश्न नाही की व्हॉट मस्ट आय डू टू बी सेव्ड. इथे हा प्रश्न आहे की हाऊ डू आय नो दॅट आय एम सेव्ड. कारण आतमध्ये येऊन सुद्धा कन्फ्युजन झालंय मला. कारण मागच्या आठवड्यात मी ऐकलं की ज्या शेतामध्ये चांगलं गहू पेरलं होतं तिथं वीड पेरलं गेलेलं आहे, घाणेरड गवत पेरलं गेलेलं आहे. मग अशा ठिकाणी दोघांना एका वेळेसच वाढू देतात आणि मग शेवटी न्याय होणार आहे. आणि मग मत्ते सुवर्तनामध्ये 7व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की शेवटच्या काळात बरेच जण येणार आहेत, म्हणा प्रभू प्रभू तुझ्या नावात आम्ही भविष्य सांगितलं, तुझ्या नावात भूते काढली. आणि तो म्हणतो आय डू नॉट नो यू, मी तुम्हाला ओळखत नाही. मग इट्स अ सिरियस मॅटर. व्हॉट इज हॅपनिंग? कारण मी आता ग्रुपमध्ये आलेलो आहे, आय एम सिटिंग इन द चर्च. आणि मग मला हा प्रश्न पडतो, कारण धडधडकाट कोणी माणसाने सांगायच्या ऐवजी वचनात लिहिलेलं आहे की मी तुझ्या नावात एवढ्या गोष्टी केल्या तरी माझं तारण झालं. म्हणून हा प्रश्न आता पडायला लागतो. एम आय, हाऊ डू आय नो आय एम सेव्ड? सैतान देखील या प्रश्नाचा उपयोग करू शकतो तुम्हाला परमेश्वराच्या पासून भुलवण्यासाठी. परमेश्वराचा गौरव परमेश्वराला 100% गेला पाहिजे. तो 100% जाऊ नये हेच सैतानाचं ध्येय आहे. आणि त्यामुळे सैतान काय करतो, अरे हो ना ख्रिस्तावर विश्वास ठेव, पण त्याच्याबरोबर तुला या दोन गोष्टी पण पाहिजेत. रिड्यूस क्राइस्ट इम्पॉर्टन्स. आणि अशा प्रकारे जर तारणामध्ये माझ्या स्वेच्छेला स्थान आहे तर मग मी त्या ख्रिस्ताच्या क्रूसखांबातली शक्ती वजा करायला लागत आहे. कारण 100%च माप होतं. टक्के नेहमी 100%च मागतात, कधीही 200% होत नाही. 100%मध्येच मोजावं लागतं. तर मग ते 100%मधला 1% जर माझ्याकडे घेतला तर येशू ख्रिस्ताचा फक्त 99% होऊन जातो. दॅट्स वाय इट्स इम्पॉर्टंट. इथे लिहिलेलं आहे देर आर नो शॉर्टकट्स टू रिच द वर्ल्ड फॉर क्राइस्ट अँड प्रोड्युसिंग मॅन ऑफ क्राइस्ट. तिथे एक चित्र आहे, त्या चित्राचा हेतू हा, कारण मला दुसरं चित्र सापडत नव्हतं शॉर्टकटसाठी. ते चित्र आहे की माणसाच्या डोक्यामध्ये माणूस तिथे मध्ये आहे आणि त्याला बाहेर पडण्याकरता लाल लाईन इज लाईक अ शॉर्टकट. इन ख्रिश्चन फेथ देर इज नो शॉर्टकट. लोक म्हणतात अरे शॉर्टकट आहे की तुमच्याकडे, विश्वास ठेवा काम झालं. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, बाय फेथ, ओनली बाय फेथ, नॉट बाय वर्क्स. मग कृत्य करायचे नाहीत, काय नाही, फक्त विश्वास ठेवायचा. हा शॉर्टकट नाही तर काय? हे त्यांना समजलं नसल्यामुळे तसं ते म्हणतात. परंतु ख्रिस्ती विश्वासामध्ये तारण आणि नवीन जन्माकरता लागणारा लॉंग कट माझ्या ख्रिस्तानी घेतलेला आहे. त्याने स्वर्ग सोडून पृथ्वीवरती मनुष्य म्हणून आला, 33 वर्ष मनुष्यासारखा जगला, पापाला तोंड दिलं आणि क्रूसखांबावरती तुमच्या माझ्यासाठी मरण पावला, मरण पत्करलं, 3 दिवस मरून त्या कबरेमध्ये होता आणि तिसऱ्या दिवशी विजयी होला. हा लॉंग कट त्यांनी नॅरो वे, एक अरुंद रस्ता, लांबचा अरुंद रस्ता येशू ख्रिस्ताने पत्करला तुमच्या माझ्यासाठी, की आता आम्हाला विश्वासाद्वारे तारण प्राप्त होतं. ही हॅज डन इट फॉर अस. आता इथून पुढे जर मी विश्वासणार आहे, जर तो चोर क्रूसखांबावरचा जगला असता त्या दिवशी, ज्याने क्रूसखांबावर विश्वास ठेवला आणि त्याला बोलण्यात आलं की तू आज माझबरोबर सुखलोकात असशील, तो जर त्या दिवशी जगला असता तर त्याचा प्रवास सुरू झाला असता नॉन शॉर्टकट वाला. परंतु त्याच्याकडे शेवटचाच श्वास उरला होता. शेवटच्या श्वासात माझ्या परमेश्वर येशू ख्रिस्ताने त्याला तारण त्याचं दिलं, कारण त्यांनी विश्वास ठेवला त्या लॉंग रूट वरती.
जो येशू ख्रिस्ताने लॉंग रूट घेतला होता, त्याबद्दल तो म्हटला दुसऱ्या चोराला, अरे तुला समजत नाही का, तुला मला तर शिक्षा आपण जे केले त्याचं आपण भोगतोय, पण ह्या माणसाला आपण 3 वर्ष भोगतोय, ह्याने काहीच वाईट केलं नाही, तरी याची नालस्ती केली जाते आणि आमच्या जागी याला मारलं जाते. आणि मग तो परमेश्वराकडे वळून म्हणतो की मला तू आठवण ठेव जेव्हा तू पुन्हा येशील. त्याच प्रकारे ज्या प्रकारे त्या जेरिकोच्या वॉलमध्ये राहणारी ती वेश्या, ती म्हणाली त्या जासूदांना की तुम्ही जेव्हा येतात तेव्हा माझी आठवण ठेवा. गॉड रिमेंबर्स हिज पीपल, त्याचे निवडलेले. आणि त्यामुळे तिथे शॉर्टकट नाहीये टू रीच टू द वर्ल्ड. जगाला जर आम्हाला सुवार्ता सांगायची असेल तर देयर इज नो शॉर्टकट. यू मस्ट स्टडी, यू मस्ट बी बॉर्न अगेन बिफोर यू टेल द वर्ल्ड. जगामध्ये सांगायच्या आधी तुमचं स्वतःचं तारण होणं गरजेचं आहे. कारण झालेला व्यक्ती शांत बसूच शकत नाही. देन ही विल प्रिपेअर, द होली स्पिरिट विल प्रिपेअर अँड ही विल टेल. प्रोड्युसिंग अ मॅन ऑफ गॉड इज नॉट इझी. the whole agenda of prepare to serve, हा ग्रुपचा होल अजेंडा, जरी हा ग्रुप छोटा आहे, या छोट्याशा रूम मध्ये इथं बसतात आम्ही 4-5 जण आहोत आणि 4-5 ऑनलाईन आहोत, परंतु ह्या डे 1 पासून या ग्रुपचा अजेंडाच हा आहे की प्रिपेअर टू सर्व. तयार केली पाहिजेत माणसं. सोल्जर्स मस्ट बी प्रिपेअर्ड अँड दॅट मस्ट हॅपन अँड दॅट इज व्हॉट इज discipleship. Is not easy. There is no shortcut to it. There is no shortcut to it. So that's what we're going to look into. आपला आजचा प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत की हाऊ डू आय नो आय एम सेव्ड. बट ते बघत असताना हा जो शॉर्टकटचा प्रकार आहे, इट्स अ व्हेरी रिलेटेड थिंग. शॉर्टकट आणि प्रश्नाचं उत्तर. हाऊ डू आय नो आय एम सेव्ड, या दोघांना आपण बघणार आहोत. वी आर गोइंग टू गो इनटू द स्टडी. स्टॉप मी इफ यू थिंक आय एम गोइंग टू फास्ट and you're not understanding it. आता नाही जरी सांगितलं तरी सेशनच्या नंतरही आपण डिस्कस करू शकतो. It is very easy what it says. Now this is these are not my words. This is a quote from a book. I have a book. माझ्याकडे पुस्तक आहे, नो टर्निंग बॅक. मला आता ऑथरचं नाव क्लिक होणार नाही लगेच, पण पुस्तकाचं नाव आहे नो टर्निंग बॅक. ख्रिस्ती विश्वासामध्ये तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर देयर इज नो टर्निंग बॅक, कारण यू बर्न युअर बोट्स. पूर्वी शत्रूच्या राज्यात जायचं असेल तर सैन्याला पाठवायचं, परंतु सैन्याला पळून जाण्याकरता मार्ग ठेवायचा नाही. त्यांच्या बोटी जाळून टाकलेल्या असायच्या. आता मागे तर वळता येत नाही, पुढेच जायचंय, त्यामुळं विजय हा प्राप्त केलाच पाहिजे. देयर इज नो टर्निंग बॅक. सो देयर इन दॅट बुक द रायटर सेज इट इज व्हेरी इझी टू एक्झिस्ट इन अ ख्रिश्चन क्लायमेट. ख्रिस्ती वातावरणात जगणं फार सोपं आहे. गाणी गाणं, going to the church, singing hymns, praying, going to the meetings, generally breathing the air of Christian subculture, the doctrines and phrases. आपले Christian phrases खूप सुंदर आहेत. आपली म्हणजे one of the phrase, there are many phrases that you can find. जर वाचणारे असाल तर आणि सुंदर फक्त प्रीचिंग ऐकणारे जरी असाल, ऐकून ऐकून त्या फ्रेजेस, जिथे दोघे किंवा तिघे एकत्र येतात तिथे परमेश्वर असतो, राईट. फक्त बोलणारे विश्वास बोलणार, ऐकणारे नाही तर करणारे व्हा. This is a very heavy, meaningful phrases that people can very easily learn just by going to the church. But yet there is a little militancy. म्हणजे काय, तिथे योद्धा वृत्ती नाहीये. ख्रिस्ती हा एक कोमट असा व्यक्ती झालेला आहे. ख्रिस्ती समाजात वावरणारा व्यक्ती एक प्रकारे कोमटता त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये लिटिल कॉन्करिंग स्पिरिट, तो विश्वासाचा जो आत्मा त्याला देण्यात आलेला आहे, तो आत्मा कार्यरत दिसतच नाहीये. दॅट्स द सिच्युएशन ऑफ द चर्च ऑर द लार्जर ख्रिश्चन कम्युनिटी ऍट द मोमेंट. म्हणून आम्ही जेव्हा प्रार्थना करतो, आमच्या प्रार्थना करण्यामध्ये आम्ही लोकांच्या कारणाकरता प्रार्थना करतोच, परंतु जास्त प्रार्थना आम्ही लोकांमध्ये ते योद्धा निर्माण करणारे, आम्ही द आर्मर ऑफ गॉड शिकवतो, परंतु आर्मर ऑफ गॉड घालतच नाही, कोणी परिधानच करत नाही. वी मस्ट बी प्रेइंग फॉर द सोल्जर्स. विश्वासामध्ये प्रबळ मुलगा मुलगी पुरुष स्त्री कोणतंही वय असे ना का, वी आर स्ट्रॉंग इन फेथ. वी मस्ट बी प्रेइंग फॉर द सोल्जर्स टू बी प्रोड्यूस. आणि सोल्जर्स कसे तयार होतात? सोल्जर तयार होतात, बॉर्न नसतात ते. दे गो थ्रू अ रिगरस ट्रेनिंग. त्यांना चिखलातनं, तारेमधनं
घोट्याला घासत 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 गुडघे फोडत फोडत जावं लागतं. 5 वाजताच्या आधी फील्डमध्ये उभं राहावं लागतं. A discipleship can only produce Christian soldiers. And for that sake, every Christian is a soldier. There is no option. There is no option for us. की मी ख्रिस्ती आहे पण मी सोल्जर नाहीये. How sad it is for a Christian to sit into the ते असतात ना 15 ऑगस्टची परेड असते, त्यात बाहेर बसून सिव्हिलियन्स झेंडे हलवत असतात, पण सोल्जर्स एकदम ऐटीत जात असतात. वी आर ऑल कॉल्ड टू बी सोल्जर्स इन अ ख्रिश्चन फेथ. You can be a soldier in different ranking, different position, different weapon, but we are all soldiers, and that is what we should be praying. Just look around. You will see in your congregation there is a little joy. ख्रिस्ती असण्याचा आनंद दिसतच नाही आम्हाला आपल्या मंडळीमध्ये. फक्त जवळ पहा, ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, कारण त्याचा बाप जगाचं निर्माण करता, सर्व गोष्टींचं निर्माण करता, द ओनली वन ट्रू गॉड. परंतु ख्रिस्ती समाजामध्ये आपण जेव्हा पाहतो, वी व्हेरी सेल्डम सी जॉय, रियल जॉय. I'm going to bring some verses here just so that we understand what is the purpose of us. त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त चांगला मेंढपाळ त्याच्याबद्दल तो स्वतःबद्दल सांगत आहे. And this is घाबरलेलं, अशक्तपणाचं, इग्नोरन्सचं, तसं नाही तर पूर्ण तुम्ही जगावं. ही पृथ्वी तुमच्यासाठी दिलेली आहे. हा सूर्य, हा चंद्र मनुष्या तुझ्यासाठी घडवला होता, नाही की तू त्याला वर्शिप करून घाबरून राहावं. सूर्याचा कोप आला तर काय करा. आय एम टॉकिंग अबाउट लार्जर कम्युनिटी, नॉट ओनली ख्रिश्चन कम्युनिटी. Christ says, I have come. He came for Narayan Vamonrao Tilak. He came from Pandita Ramabai. And you look at their lives, they lived full life. त्यांचं आयुष्य पाहता आणि आपल्यामध्ये पण काही विश्वासणारे द रेमनंट ऑफ गॉड आहे. यू सी देयर इज ऑलवेज अ चाइल्ड लाईक जॉय ऑन देअर फेस. ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या चेहऱ्यावरती लहान मुलासारखा आनंद असतो नेहमी. म्हणूनच येशू ख्रिस्त म्हणाला, जोपर्यंत तुम्ही लहान मुलासारखे होणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला स्वर्गाचं राज्य प्राप्त होणार नाही. त्याचा अर्थ असा नाही की चाइल्डिश वागणं, परंतु when it comes to God and Christ and the Holy Spirit, they are like child in front of them and they love him. फिलिपियस पत्र 1:21 मध्ये लिहिलं आहे, फॉर मी टू लिव्ह इज क्राइस्ट अँड डाय इज गेन. हे एका सोल्जरचं शब्द आहे. अ सोल्जर सेज, माझं जगणं माझ्या राष्ट्राकरता मी जगेन किंवा मरेन. फॉर क्राइस्ट, लिव्हिंग फॉर मी इज क्राइस्ट अँड डायिंग फॉर मी इज गेन. कलशीकरास पत्र 1 ऑनलाईन दिसते का तुम्हाला स्क्रीन? हो दादा. Colossians 1:10-14 दिसतंय? ते दिसते दादा. आता दिसतंय. अच्छा, थोडस लॅग आहे मे बी त्याच्यामध्ये. सो कलसीकरास पत्र 1:10-14, if you take out, so that you may live a life worthy of the Lord and please him in every way. आमचं कसं जगणं असावं? आमचं जगणं परमेश्वराला, त्याच्या कृपेला साजेश, त्याला पूर्ण मान देणारा असं असावं. These are simple biblical truths and there is nothing new. This is only for us to remember. माझं जेव्हा मला प्रश्न पडतो की माझं तारण झालं आहे का, त्याचं सोपं उत्तर हे, बाबा, ask a question to yourself, am I living a life worthy of Christ? ह्याचं उत्तर कोरिन्थीकराच्या पत्रामध्ये पवित्र आत्म्याची ओळख करून देताना प्रेषित पौल म्हणतो की जसा पवित्र आत्मा परमेश्वराचं अंतःकरण जाणतो, तसा आपला आत्मा आपलं अंतःकरण जाणतो. सो आस्क युअरसेल्फ द क्वेश्चन
कोणी टीचर, कोणी पास्टर कॅनॉट टेल यू, oh, I can look into your pattern of life and I know that you are saved. That confidence will come inside you. कारण inside you is, जर तुम्ही पश्चातापाद्वारे विश्वासणारे आहात तर तुमच्या ठाई दुसरं कोणी नाही तर त्रयी एक देवातला एक पवित्र आत्मा 24/7 in possession of you. And your body, अरे विसरता का, तुमचं body is a temple of God. So with this few things as reminder, I'm going to go into the next section of today's study. दुसरा सेक्शन हा आहे ज्याच्यामध्ये आम्हाला पाहायचं आहे की कोणती वचनं आमच्यामध्ये ती कन्फ्युजन क्रिएट करतात आणि कोणती वचनं आम्हाला शाश्वती देतात. थोडासा वचनांचा एक क्रम घ्यायचा आहे, आपण डीप डाईव्ह करत नाही आहोत. अगेन आय विल रिमाइंड सम ऑफ ऑल ऑफ अस हियर की वी आर स्टडीइंग, दिस इज द बायबल स्टडी, दिस इज नॉट सर्मन. हा ट्युशन आहे, याच्यामध्ये वी ट्राय टू कम अँड टेक ॲज मच रॉ मटेरियल दॅट वी कॅन लर्न अँड डिस्कस अँड देन यूज इट टू गो डीपर इन आवर स्टडीज. जर मला 5 पॉइंट और 3 पॉइंट सर्मन ऐकायचं असेल तर प्रेज गॉड, आपल्या सगळ्यांचे पालक घरी आता अभ्यास करत आहेत आणि या येत्या रविवारच्या उद्यासाठी प्रीचिंग तयार करत आहेत. दे आर प्रीचिंग टुमॉरो. आवर बायबल स्टडी इज नॉट अन ऑल्टरनेट टू द चर्च. बायबल स्टडी is not an alternate to the church. So we should go there to listen to the preaching. But here we are studying. So we are going to go a little bit deeper and look a little bit more on the verses side. आता त्या पिलर मध्ये तिथं 3 पिलर टाकलेले आहेत, 3 ब्लॉक्स टाकलेले आहेत. पहिला आहे नॉमिनॅलिटी क्रिएट्स डाऊट. नॉमिनॅलिटी मराठीत काय म्हणतात आणखी? नामधारीपण. नामधारी ख्रिस्तीपणा हा एक प्रकारचा डाऊट निर्माण करतो. आणि आपण बघणार आहोत मागच्या आठवड्यात जे आपण शिकलो तो नामधारीपणा डाऊट निर्माण करणारा होता जो आपण मागच्या आठवड्यात बघितला. इफ यू गो बॅक अँड लिसन टू लास्ट सर्मन यू विल अंडरस्टँड. मागच्या आठवड्याच्या सर्मन मध्ये वी एक्सपोज्ड नामधारीपणा, अपोस्टेट जे विश्वासाला सोडून नंतर जातात अशा लोकांच्या आपल्या बरोबर वावरण्याने एक प्रकारचा डाऊट निर्माण होतो की माझ्यात आणि त्यांच्यात वागण्यात फरकच नाहीये, मग मी वाचलोय का तो वाचलाय. नॉमिनॅलिटी क्रिएट्स डाऊट. दुसरा मधला ब्लॉक आहे अश्युरन्स ऑफ साल्वेशन, तारणाची खात्री. कोणा माणसाकडनं नाही तर वचनामध्येच आपल्याला ती दिसून येते. आणि नंतर सिक्युरिटी इन क्राइस्ट. सिक्युरिटी म्हणजे कसं, आमच्या गेटमध्ये एक सिक्युरिटी ठेवलेला आहे आणि तो सिक्युरिटी तिथं बसलेला असतो तेव्हाच ते गेट गार्डेड असतं. परंतु काही वेळा करता त्याला टॉयलेटला इथे जायला लागतं, तेव्हा जर चुकून गेट उघडं राहिलं तर बाहेरचा कुत्रा चटकन आतमध्ये एंट्री मारतो. दिस सिक्युरिटी इज इटर्नल सिक्युरिटी, कधीही न संपणारी, कधी न थांबणारी सिक्युरिटी. सो लेट्स क्विकली लुक ॲट सम बायबल वर्सेस रेफरन्सेस अँड देन वी अंडरस्टँड. सो पहिलं आहे, आय कुड नॉट प्रिपेअर दिस इन मराठी, मला थोडा वेळ झाला नाही. तर पहिला आहे नॉमिनॅलिटी क्रिएट्स डाऊट. आणि ह्याच्यामध्ये आपण मागच्या आठवड्यात जी बघितलेली वचनं आहेत ती आहेत, म्हणजे मत्ते वर्तमान 7:21-23. कोणी काढून वाचत असेल मराठीमध्ये दॅट विल बी गुड. मत्ते 7:21-23. मला प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभू प्रभू आम्ही तुझ्या नावानं संदेश दिला, तुझ्या नावानं भूत घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत का? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. मला अनाचार करणाऱ्यांनो माझ्याकडून निघून जा. इट्स अ क्वेश्चन टू क्राइस्ट. एवढं धाडस आलंय की आम्ही ख्रिस्ताला प्रश्न विचारायला लागलोय. अरे तुझ्या नावात आम्ही एवढं केलं, अँड द ग्रेट थिंग्स, प्रॉफेसी, संदेश दिले, आम्ही भूते काढली, अशा बरीच गोष्टी केल्या तुझ्या नावामध्ये, आणि यट यू डोंट लुक ॲट अस. आम्ही आलोय, आम्हाला केवढा मान दिला पाहिजे. आणि सेज दुराचार करणाऱ्यांना दुर्वा, आय डू नॉट नो यू.
इट्स व्हेरी व्हेरी कन्सर्निंग वर्स. खूप एक घाबरवून सोडणारं वचन आहे. जिथे भीती वाटत नाही तिथे त्या व्यक्तीला ते समजले की नाही हाच प्रश्न आहे. परंतु हे भीतीदायक का आहे? कारण हे कोणत्या एका ट्राईब बद्दल, कोणत्या एका जाती धर्माबद्दल किंवा विधर्म्यांबद्दल नाही आहे, तर हे आपल्या ग्रुपमध्ये बसलेले जे येशू ख्रिस्ताला लॉर्ड प्रभू म्हणणारे आहेत त्यांच्याबद्दल आहे. आणि ते समजत असताना मत्ते 13:24 आणि 30 मध्ये, आता आपण ते वाचणार नाही आहोत, परंतु द पॅरेबल ऑफ वीड अँड व्हीट आपण मागच्या वेळेस बघितला, त्याच्यामध्ये स्पष्ट होतं की शत्रूने ते वाईट बीज लावलेलं आहे. काढून टाकू का आम्ही ते? नको, त्यांना वाढू दे एकत्र, त्यांना एकत्र वाढू दे. आणि हंगामाच्या वेळेस जे बिनफळाचं आहे ते दिसते त्याला काढून जाळा, आणि जे फळदार आहे ते माझं आहे ते घेऊन गोदामात ठेवा. हा न्यायाचा दिवस येणार आहे. परंतु त्या न्यायाच्या दिवसाच्या येण्याआधी मला हे वचन घाबरवून सोडणार आहे. कारण प्रभू, मी त्यातला तर नाही, अशी शंका आमच्या मनात निर्माण होते. कारण ते करणारे काय काय होते? ते प्रॉफेसी सांगणार होते, ते भूते काढणारे होते, ते मंडळीत बसून गाणी गाणारे होते, ते प्रीचिंग करणारे होते, ते बायबल स्टडी घेणारे होते, ते युथ लीडर होते, ते लेडीज लीडर होते, ते चर्चला रोज वेळेवर जाणारे होते, सकाळी पहाटे जाणारे होते, या सगळ्या गोष्टी करणारे ते होते. तरीही अशा लोकांकरता परमेश्वर म्हणतोय का मी त्यातला तर नाही? नक्कीच एक प्रकारची एक टाचणी लागली पाहिजे, आणि टाचणी लागावं यासाठीच परमेश्वर येशू ख्रिस्ताने ते तिथे लिहून सांगितलं होतं आणि मग त्यांनी रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. नाव जेव्हा ही टाचणी लागते तेव्हा जे विश्वासणारे आहेत त्यांच्याकरता दुसरा ब्लॉक आहे. वी गो अँड लुक एट दॅट, अश्युरन्स ऑफ साल्वेशन. काय काय वचन आहेत आम्हाला? वचनच सांगतं, वचनामध्ये सांगतं. रोमकरासपत्र 8:16-17 काढताय काय? रोमकरासपत्र 8:16-17 ऑनलाईन. यू कॅन रीड इट ऑन स्क्रीन इफ यू वॉन्ट, ऑर रीड इन बायबल एज वेल. The Spirit Himself bears witness with our spirit that we are children of God, and if children, then heirs, heirs of God and fellow heirs with Christ. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत, आणि जर मुले तर वारीसी आहोत, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तरच. या कुठे पवित्र आत्मा कुणाला बेअर्स विटनेस विथ आवर स्पिरिट, आपल्या आत्म्याला आतमध्ये इनसाइड अस गिव्स दॅट कन्फर्मेशन. म्हणतात ना एक प्रकारचं एक समाधान. म्हणजे देर इज अ वॉर, स्तोत्र आहे, देर इज अ रिव्हर दॅट फ्लोज इन टू द सिटी ऑफ गॉड. देवाच्या शहराला चारी बाजूनी शत्रूंनी वेढलेला आहे. शत्रूला वाटते की मी त्यांना वेढलेला आहे आणि तो आता आतमध्ये त्यांचा दम घुटणार आहे, परंतु शत्रूला माहितीच नाहीये की देर इज अ रिव्हर दॅट गोज अंडर ग्राउंड अँड फ्लोज इनसाइड द सिटी ऑफ गॉड. स्तोत्र 46 if I'm not wrong. Right? The Spirit of God bears witness with your spirit if you suffer with Him. येशू ख्रिस्ताने जसं सहन केलं तसं तुम्ही सहन करणारे संयमी असाल तर नक्कीच तो पवित्र आत्मा तुम्हाला आतमधून समाधान देणारा असेल. बाहेरचा आत्मा म्हणेल, अरे काय येड्यास का तू, कशाला सहन करतोस एवढं, तू काय एवढा अशक्त झालास का, दे उलट उत्तर, निघ पुढे, असं दुरात्मा शिकवेल. परंतु आतला पवित्र आत्मा तुला सांगेल, नो, शांत राहा आणि पहा मी तुझा परमेश्वर आहे. वेळ ते सकाळी एव्हरी मॉर्निंग हिज मर्सीज आर न्यू फॉर हिज पीपल. प्रत्येक सकाळी त्याची कृपा त्याच्या लोकांसाठी नवीन कोरी असते. तर मला कुठे बाहेर जायची गरज नाहीये, कुणाला विचारायची गरज नाहीये की माझं तारण झाले का. जर मी वचनातला असेल, आज्ञापालनातला असेल, तर तो पवित्र आत्मा माझ्याच आत्म्याला मला आतमधून समाधान देईल. A Christian is never a confused Christian. Why? Because Christian has his God who is God of light.
प्रकाशाचा परमेश्वर आहे, कसा काय मग त्याचा व्यक्ती अंधारात राहू शकतो? मी जेव्हा युके मधनं इंडियात येत होतो तेव्हा मी थोडा कन्फ्युज स्टेटमध्ये होतो, आणि मी माझ्या पालकाचे भाऊ जे रूपलाल म्हणून आहेत, ही इज ऑल्सो मिशनरी आणि प्रीचर, पंजाबमध्ये ही वर्क्स ॲज अ चर्च प्लांटर. त्यांना मी म्हटलं फोन करून की ब्रदर, आय डोंट नो, आय एम फिलिंग कन्फ्युज्ड, आय डोंट नो व्हॉट आय एम डुईंग. आणि ते मला एका शब्दात म्हणले, अतुल, दीज वर्ड्स, हे शब्द शोभत नाहीत तुला, कारण तुझा परमेश्वर प्रकाशाचा परमेश्वर आहे, त्याला माहिती आहे तो तुझ्या आयुष्यात काय करतोय, तू फक्त निश्चिंत राहा, तो नेतोय तिथं जा. ट्रस्ट गॉड होल हार्टेडली. योहान 1 योहान 5:13. 1 योहान 5:13. देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाला सार्वकालिक जीवन लाभले आहे, हे तुम्हाला कळावे म्हणून मी हे तुम्हाला लिहिले. इट्स अ फॅक्ट, इट्स अ फॅक्ट ऑफ लाईफ फॉर अ बिलीव्हर, की तुम्ही त्याच्यावर विश्वास, देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवलेला आहे म्हणून तुम्हाला तारण प्राप्त झालेली आहे. अब्राहमाने विश्वास ठेवला आणि इट वॉज काउंटेड फॉर हिम राइचियसनेस. अँड हु इज राइचियसनेस? येशू ख्रिस्त इज अ राइचियसनेस. बत्तेमध्ये लिहिलं आहे की ज्याला नीतिमत्तेची तहान आणि भूक, ख्रिस्ताची ज्याला तहान आणि भूक, त्यांची तहान आणि भूक भागवली जाईल, कारण त्यांना ख्रिस्त प्राप्ती होणार आहे. नो मॅटर व्हॉट वेअर यू कम फ्रॉम. इट्स अ फॅक्ट. देयर इज नो डाऊट अबाउट इट. देयर इज नो सेकंड थॉट अबाउट इट. 2 Peter 1:10. म्हणून बंधूंनो तुम्हाला झालेलं म्हणून बंधूंनो तुम्हाला झालेलं पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही. Right? This is about growing in Christ. This is not about you losing your salvation. This is about if you do not obey and if you keep listening to the flesh, तुमच्या फ्लेशचं ऐकत असाल तर then you're going to lose the joy of salvation, not the salvation. म्हणजे काय? एक मुलगा आणि एक बाप, एक मुलगी आणि एक आई आणि बाप, त्यांचं रिलेशन no one can break. They are father and mother, parents to the child. The child when doesn't obey mother and father, आई वडिलांचं जेव्हा लेकरं ऐकत नाहीत आणि खोटं बोलतात, त्या दिवशी घरी आल्यानंतर आईच्या डोळ्यात डोळेही बघू शकत नाही लेकरं. का? कारण भीती आणि एक प्रकारची गिल्ट आलेली असते. and the joy of the relation is broken, but they are still mom and dad. ते तरी आई वडीलच आहेत. म्हणून आमच्या परमेश्वराच्या बाबतीत पेत्र म्हणतोय की प्रत्येक दिवशी टेस्ट करणारे व्हा की मी प्रवासात माझ्या विश्वासात वाढत आहे का. नसेल वाढत तर आय मस्ट डू अगेन प्रयत्न. माझा ग्राफ ओव्हरऑल शुड बी ऑल ग्रोईंग. माझा ग्राफ जर मी दिवसाचा बघितला, आठवड्याचा बघितला, तर मी मागच्या आठवड्यात इथे होतो, या आठवड्यात खाली पडलोय, पुढच्या आठवड्यात परत वरती गेलो, नंतर खाली पडलोय. परंतु जर मी पूर्ण वर्षाचा माझा आढावा बघितला तर माझा ग्राफ ओव्हरऑल वरतीच जात आहे. That's exactly what Christian living मध्ये, if I'm born again when I was 12 years old, if I'm born again when I was 30 years old, if I'm born again at 60 years old, किंवा माझ्या 80 वर्षात मी विश्वासात आलो आणि वचनात आलो, तर तिथून पुढे माझा ग्राफ होतो आणि ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे आम्ही सॅन्टिफिकेशन मध्ये वाढतच जातो. That's what Peter is saying. वाचा ना. नव्या वचनात म्हटलंय, ज्याच्या ठाई नाही, त्याच्या अंगी ते नाहीत, तो अंधार आहे, दूरदृष्टीचा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापापासून शुद्ध झाल्याचा विसर पडलाय. त्याला विसर पडलाय. म्हणजे आता इकडे पाचारण आणि निवड केव्हा झाली? युगारंभापूर्वी. बरोबर. पाचारण केव्हा झालं? आम्ही जन्मल्यावर. बरोबर. आणि म्हणजे तारण झालं तेव्हा. आणि आता तुला काय पडलंय? पापाचा विसर पडलाय, तारण झाले तुझा, त्याचा विसर पडलाय तुला. तर मग तू पतन पावशील म्हणून सांगा. करेक्ट. तिथे मागच्या आठवड्यात जे वचन होतं, तुम्हाला विसर पडलाय आणि तुम्ही नवीन शिकायला तयारच नाही आहात. आणि असा व्यक्ती ज्याला विसर पडलाय तो अजूनही विश्वासात फक्त दूधच पित आहे.
अपेक्षा काय आहे की वी शुड बी बाय नाउ टीचर्स. इब्री लोकांच्या पत्रामध्ये आपण मागच्या आठवड्यात वाचलं की आय वॉज एक्सपेक्टिंग दॅट बाय नाउ यू शुड बी टीचर्स. तुम्हाला मी कसं समजावून सांगू ख्रिस्त म्हणजे मल्कीसदेकाच्या संप्रदायाचा महायाजक आहे हे मी तुम्हाला सांगूच शकत नाही, कारण तुमच्यात ती समजायची क्षमताच नाही. तुम्ही त्या जुन्या त्या छोट्या ह्याच्यातच राहिल्या, पश्चाताप, बाप्तिस्मान, हे ते ह्याच्यातच अडकलेले आहात. युनिटी ग्रो चालत नाही, त्यामुळे तुमची वाढ खुंटलेली आहे. बट assurance of salvation is these words tell me that my salvation is sure. फक्त आय नीड टू बी vigilant आणि आता डोळे उघडल्यासारखं वागणं गरजेचं आहे, जिवंत असल्याचं वागणं गरजेचं आहे. आणि लास्टली हिअर वी गोना लुक इनटू इज दी सिक्युरिटी इन क्राइस्ट. येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला शाश्वती. काय आहे वचन? योहान 10:27 आणि 29. खात्री. माझी मेंढळ माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सर्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही. Praise God. Can you imagine what is our worth? काय आपण शुल्लक डॉट आहोत या क्रिएशन मध्ये, आणि अशा डॉट साठी परमेश्वर असे शब्द अटर करतो की मी त्यांना माझ्या हातातून कोणी त्यांना सोडू शकत नाही. Can you imagine how much God considers every believer? Every believer is like an apple of his eye. डोळ्यात कोणी बोट घालायला लागलं तर आपण झटकन त्याला हात धरतो. परमेश्वर अशा व्यक्तीला, आपल्या त्याच्या लेकराला त्रास देणाऱ्या व्यक्तीला रोखून धरतो. गॉड गिव्स यू अश्युरन्स. येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत ते. रोमक्रस पत्र 8 मध्ये पवित्र आत्म्याबद्दल लिहित असताना प्रेषित पौल म्हणतो, रोमक्रस पत्र 8:38 ते 39. कारण माझी खात्री आहे की वाचा ऑनलाईन कोणी वाचू ऑनलाईन कोण वाचा. अच्छा. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयास समर्थ होणार नाही. आमेन. प्रेषित पावलाला परमेश्वराच्या कृपेने जी बुद्धी सामर्थ्य होतं, त्याच्यात शब्दांचा उपयोग बघितलाय का? त्या शब्दांच्या उपयोगाची व्याप्ती बघितली का? कुठे गॅपच नाही सोडलेली. नॉट अ सिंगल लिटल लूप होल की हा अरे ते राहिलो, तो प्रकार राहिला, त्याच्यात होऊ शकता आमचं नाश. नो, देर इज नो सिंगल लिटल गॅप एनिवेअर दॅट कॅन सेपरेट अस फ्रॉम द लव्ह ऑफ गॉड. परमेश्वराच्या, ख्रिस्ताच्या केवढं प्रीती, एवढी प्रीती की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र तुमच्या माझ्यासाठी मरणास धाडला. आम्हाला तर ओळख पण नव्हती, आम्ही जन्मलेलो पण नव्हतो अजून. दॅट्स हाऊ सिक्युरिटी इज देअर. एवढी सिक्युरिटी असताना why would Satan rejoice by putting a doubt in my mind? अरे मग असे तर तुझं तारण झाले का? मे बी तुझं तारण झालेलं नाहीये, तुला काहीतरी काम करायला लागेल. अजून ख्रिस्ता व्यतिरिक्त अजून काहीतरी गरज आहे. अजून थोडा अभ्यास कर, अजून थोडं काहीतरी कर. अभ्यास करण्याने तारण होत नाहीये, तारणामुळे आम्ही वचनाचा अभ्यास करतो. सो वी कम टू अवर लास्ट पार्ट. वचन आहे दादा इफिशियन्स मध्ये. हॅलो, वाच ना प्लीज. हा दादा, फर्स्ट इफिशियन्स इफिशियन्सचा पहिला अध्याय 13 आणि 14 वचन. In him you also trusted after you heard the word of truth, the gospel of your salvation, in whom also, having believed, you were sealed with the Holy Spirit of promise,
who is the guarantee of our inheritance until the redemption of purchased possession into the praise of his glory. म्हणजे की he is our guarantee, God himself, की he will be with us to जोपर्यंत आम्हाला इनहेरिटन्स भेटत नाही तोपर्यंत. सो गॉड हिमसेल्फ इज द गॅरंटी की आपण ते लूज नाही करू शकत. त्यांनी इफिस 13:14 वचन सांगितले. जेव्हा तुम्ही सत्याचा संदेश ऐकला आणि तारणाच्या शुभवार्तेवर विश्वास ठेवला तेव्हा तुमचा ख्रिस्तामध्ये समावेश झाला व तुम्हावरही वचनदत्त पवित्र आत्म्याचा शिक्का मारला गेला आणि हा आत्मा परमेश्वराच्या लोकांसाठी खंडणी व आपल्याला वचनाचा विसार म्हणून त्याच्या गौरवाच्या स्तुतीसाठी दिला आहे. हा शब्द विसार म्हणजे ऍडव्हान्स. ओके, थँक्यू. राईट. सो थँक्यू मोहित. प्रेज गॉड फॉर द वर्स. या. सो विश्वासणाऱ्यांना शिक्कामोर्तब आपल्याला आपल्यामध्ये राहायला ऍडव्हान्स मध्येच दिला. आत्ताच राहतो. हा, ऑलरेडी बट नॉट येट. येस. Okay, shall we move, Mohit? Yes, Dada. Sorry. So now let's sorry. Thank you. How can I know? Let's come to the question. आपला बेसिक प्रश्न होता एक. हा, एक्झॅक्टली. ते उत्तर तू उत्तर वाचलेस त्याचं. आता एखादा म्हणू शकतो सिंपल व्यक्ती की बाबा माझा प्रश्न सोपा होता, तू मला गाव फिरून आणलंस. टेल मी द बेसिक आन्सर. हाऊ डू आय नो आय एम सेव्ड? Right? So let's try to look a simple way of that. How can I know that I am saved? Yeah, so let me quickly click on that. Bible जास्त काही अवघड गोष्ट सांगत नाही, स्पष्ट सांगतं. You believe in Jesus Christ? Yes, I believe in Jesus Christ. You have repented of your sins? Yes, if you have genuinely repented of your sins, then of course, खात्री बाळगा. If you have a new heart and a new life, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचं अंतःकरण बदलल्याबरोबर गाडीचं कार्बोरेटर जर बदलला तर फायरिंग बदलणारच. इट विल नॉट डू द सेम फायरिंग दॅट इट वॉज गोइंग बिफोर. तसं आणि तुमचं हृदय बदललेलं आहे तर यू हॅव द न्यू लाईफ. यू हॅव अ होली स्पिरिट विदिन यू. आहे माझ्याकडे डॉक्युमेंट. मी इथं नेमकं इथं लिहिलेलं नाहीये. Take minute up, people. Bear with me. Yes. आणि हे मी नेमकं मराठीत नाही केलेलं. I'll do it. I believe in Jesus Christ. योहान 3:16. ज्यांनी विश्वास ठेवला पुत्रावरती त्याचा नाश होणार नाही. रोमकरासपत्र 10:9. इफ यू डिक्लेअर बाय युअर माउथ. आज सकाळीच आय डोंट नो कावेरी ऑनलाईन आहे की नाही, परंतु कावेरी विचारत होती कसं. तर आता जर तुम्ही नवीन विश्वासात आलेले असाल तर आईच्या उदरात जसं बाळ कन्सीव्ह होतं तशी तुमची स्थिती आहे. तुम्हाला आतमध्ये फक्त जास्तीत जास्त किक फ्रॉम इनसाइड. परंतु एक वेळ अशी येईल परमेश्वर तुमच्यामध्ये ती शक्ती निर्माण करेल आणि त्या शक्तीद्वारे तुम्ही बाहेर जन्म घेताल आणि तेव्हा तुम्ही बोलून दाखवताल की होय मी ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, मी ख्रिस्तावरती विश्वास ठेवते. ही इज द लॉर्ड, ही इज द सन ऑफ गॉड. देवाचा पुत्र तो माझ्या तारणासाठी मरण पावला आणि जिवंत झाला. जर तुम्ही बोलाल तर तुमचं तारण झालं आहे. या जीवेचा उपयोग परमेश्वराची स्तुती करण्यास. एक्नॉलेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेन समबडी डज समथिंग, कोणी कोणाकरता काय करतो तर त्या दुसऱ्या व्यक्तीने ते एक्नॉलेज करणं गरजेचं असतं. ईमेल मी टाकलं परंतु ईमेलला मला रिस्पॉन्स नाही आला तर मी इथं असा अस्वस्थ होतो. परंतु इट्स अ व्हेरी बेस्ट प्रॅक्टिस. ऑल ऑफ अस हू वर्क इन द इंडस्ट्री नोट दिस. जेव्हा कोणाचा ईमेल येतो आपल्याला, इट्स मस्ट बी दॅट वी शुड विदिन हाफ एन आवर रिस्पॉन्ड, येस एक्नॉलेज, आय एम वर्किंग ऑन इट. म्हणजे समोरच्याला खात्री होती की बाबा माझा ईमेल इग्नोर केलेलं नाहीये.
That acknowledgement is good. रोमकरास 10:9 is an acknowledgement of what God has done for me, an outward acknowledgement. बोलून दाखवण्याची शक्यता. वचनच आम्हाला हवे. वचनच आम्हाला हमी देते. You have repented of your sin. प्रेषितांची कृत्ये 3:19 मध्ये काय म्हटलं पेत्र? रिपेंट देन अँड टर्न टू गॉड. त्याला विचारलं, त्यांनी सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, ज्याला तुम्ही मारला तो देवाचा पुत्र होता, तो जिवंत झालेला आहे. आणि आता तर लोक म्हणले, बाबा ज्याला मारलं की ज्याला कसं असतं, अंधविश्वासाचे लोक कुणाला मारलं तर आता त्याचा आत्मा मला त्रास देईल का असे घाबरलेले असतात. तसं जेव्हा पेत्राने सांगितलं, त्या तिथे असलेला मॉब म्हणाला, अरे बाप रे, वी किल्ड द सन ऑफ गॉड, म्हणजे आता आमच्यावर कोप येणार. व्हॉट मस्ट मी डू टू बी सेव्ड? सिंपल, रिपेंट देन, पश्चाताप करा. 1 John 19, if you confess our sin, 1:9. 1 योहान 1:9. मी आता भरभर जातोय कारण खूप उशीर होईल. इफ वी कन्फेस अवर सिन्स, जर आम्ही आमच्या पापांची कबुली करतो, ही इज फेथफुल अँड जस्ट टू फॉरगिव्ह अस. तो खूप चांगला आहे. तुम्ही शास्त्रे वाचा. शास्त्रेमध्ये प्रत्येक शास्त्र आल्यानंतर, तो गेल्यानंतर पुन्हा हे लोक वाईट मार्गाला जायचे, परमेश्वराला विसरायचे. आणि then when the Palestinians used to come and rule them, then they will pray again to God. आणि मग परमेश्वर पुन्हा त्यांना एक नवीन शास्त्र पाठवायचा. प्रत्येक वेळेस किती वेळा परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला सारखं त्या कोंबडी सारखं तुम्हाला माझ्या पंखाखाली घेत आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही जर इफ यू स्टडी द प्रॉफेट होशेया, होशेचं वाचाल तर होशेला परमेश्वराने प्रॅक्टिकली शिकवलं, जा वेश्येबरोबर लग्न कर आणि पहा ती किती वेळा तुला सोडून जाते, तिला परत घेऊन ये, तिला परत घेऊन ये, तिला परत घेऊन ये. आणि परमेश्वर म्हणतो, अशी इस्रायल माझ्याशी वागतायत. दिस इज माय हार्ट फॉर माय पीपल. आय वॉन्ट टू फॉरगिव्ह देम. दे जस्ट वॉन्ट टू कम अँड रिपेंट. 3, यू हॅव अ न्यू हार्ट अँड अ न्यू लाईफ. इस्केल मध्ये सांगितले परमेश्वराने, इस्केल 36:26 मध्ये, आय विल चेंज देअर हार्ट्स ऑफ स्टोन. गॉड नोज आवर प्रॉब्लेम. God knows which part has gone wrong. Not physical हृदय, ते माणसाचा आंतरिक, the gut, the inner man. पाषाणमय हृदय काढून मांसमय हृदय, त्याच्यावर मी नियमशास्त्र माझा लिहिलं, असं करू शकतो. 1 Corinthians 6:19. Do you know that your bodies are the temple of Holy Spirit? जुने ते होऊन गेले. येस. कोणतं वाचते तुम्ही? मला अच्छा, 2 Corinthians 5:17. वरती चालले ना का मी? अच्छा, मी खाली उडी मारली. सॉरी, मी असं हायलाइट करतो. सर 2 Corinthians 5:17 मध्ये, therefore if anyone is in Christ, the new creation has come, the old has gone and a new is here. किती सुंदर नवीन स्वभाव, प्रभूचा स्वभाव. मी आधी चिडणारा होतो, शॉर्ट टेम्पर्ड होतो. I cannot now give that excuse anymore. I must be a new person. मी आधी खूप लाजणारा आणि गप्प बसणार होतो. आय कॅनॉट गिव्ह दॅट एक्सक्यूज नाव. आय मस्ट स्पीक अबाउट क्राइस्ट नाव. आय मस्ट बी एबल टू स्पीक. मी आधी वाईट सवयीचा होतो, माझ्या सवयीचं कारण मी आता देऊ शकत नाही. आय मस्ट बी स्ट्रायव्हिंग टू कम आउट माय बॅड हॅबिट्स. यू हॅव द होली स्पिरिट विदिन यू. विश्वासाद्वारे, पश्चातापाद्वारे. पवित्र आत्मा कुठे? पवित्र आत्मा तुमच्या विश्वासाच्या आधी कुठे होता? आजूबाजूला असायचा. He was driving you to the point. Now that you have believed, he stays inside you because it's a temple. कारणाच्या दिवशी, त्या क्षणी, there is no second baptism of Holy Spirit and all. That's a wrong teaching. When you believe, that very moment you are the son of God, the temple of God, and the Holy Spirit takes possession. हक्क येतो, हक्काने घेतो तू. कारण ते परमेश्वराने तुम्हाला घडवलेच आहे त्याच्या हाताने. त्याच्या आईच्या उदरात त्यांनी घडवलंय तुम्हाला. यू आर हिज. रोमकरास पत्र 8:9. हाऊ यू हाउएव्हर आर नॉट द रेल्म. नो, ती गाणी चुकीची, ज्याचा म्हणतो पवित्र आत्मा. खूप सुंदर वाटतं गाणं ऐकायला, पवित्र आत्मा. नो, दॅट्स अ रॉंग बिब्लिकली सॉन्ग. हे गाणं मी एकदा गायलो होतं आमच्या प्रेयर मीटिंग मध्ये. इथूनच गेलो होतो इंडियातनं. आम्ही खूप सुंदर गायलं प्रेयर मीटिंग मध्ये. लोक आपापले दुसऱ्या दिवशी पाळत घरी. Atul, your song was biblically wrong. You cannot tell Holy Spirit to come.
1 Corinthians 1:16, 6:19. Do you know that your bodies are the temple of the Holy Spirit? 5. हे कागद मी प्रिंट करून आणलेली आहेत. यू कॅन टेक इट. ऑनलाईन पण मी शेअर करणार आहे. बट मेक शुअर दॅट यू अंडरलाईन दीज इन युअर बायबल्स. कागद हरवले जातील, व्हॉट्सअप उद्या डिलीट होईल, परंतु बायबल मध्ये तुमच्या कॉपी मध्ये अंडरलाईन करून ठेवा प्लीज. ते राहून गेलं, विसरलो मी, पण हे मी हे करून ठेवलं होतं. या यू आर ओके नाव ऑनलाईन यू फॉलोइंग अस. Hopefully, correct. You have the Holy Spirit within you. आपण वाचलं ते 5वं आहे. You will read and obey the Bible. I want to obey the Bible, but how can I obey the Bible if I'm not reading the Bible? यहोशुआ 1:8. Keep this book of law always on your lips. तुमच्या ओठांवर नेहमी असावं. Meditate on it day and night, so that you may be careful to do everything written in it. Everything. त्याच्यात लिहिलेली प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तत्पर आम्ही असू. का? कारण वाचलेला असल्यामुळे पवित्र आत्मा त्या संकट समयी, त्या अवघड परिस्थितीमध्ये तो आठवण करून देतो मला. See, adultery is not good. And then you get a chance to run, and then you remember the example of Joseph, and you want to run away from that. पण ह्या गोष्टी वाचलेल्याच नसतील तर कधीच आम्हाला त्याची मदत होणार नाही. दूर राहू. Acts, but you will receive power when Holy Spirit comes on you, and you will be my witness in Jerusalem. का आम्हाला पवित्र आत्मा पाहिजे? का आम्हाला आज्ञापालन केले पाहिजे? कारण ultimate goal is that which I received, you also should receive, he also should receive. जे मला मोफत मिळालेले आहे, I must go and give out freely. Freely you have received, freely give. Right? Agenda is that. प्रत्येक निवडलेल्यापर्यंत ख्रिस्ताचं नाव पोहोचणं गरजेचं आहे. आणि ते पोहोचण्याकरता परमेश्वर पिता वाणी देणार नाही, वरनं आम्हाला पाठवणार आहे. Who should I? Who will go to my people? यशाया संदेशच्या 6व्या अध्यायामध्ये, 6वा अध्याय, त्याच्यामध्ये दृष्टांत बघितल्यानंतर त्याच्या ओठाला कोळसा लावून म्हणतो तुझी पाप पर्ज झालेली आहेत. And then God puts a question, who will go and tell my people? यशाया म्हणतो I will go and tell your people. खूप सुंदर गाणं आहे याच्यावर. You will share the gospel to others. That's the agenda. Yes, please. असं सांगितलं की येशूने पण असंच केलं. पिता पुत्र पवित्र आत्म्याची वरंबापूर्वी मीटिंग झाली. त्यावेळेला पिता म्हणाला कोण कोण काम करणार, पवित्र आत्मा काय करणार, तो स्वतः योजना आखणार, येशू ती योजना पूर्ण करणार आणि पवित्र आत्मा ती योजना कार्यवाही करणार. ही चर्चा त्यांच्यात झाली. तेव्हा पिता येशूला एकमत म्हणाला आता माझ्यासाठी कोण जाईल? पुत्र म्हणाला मी जाईन. आणि ते तिकडं तो पण म्हणला त्याप्रमाणे यशाया म्हणला कोण जाईल? मी जाईल. हे युगारंभापूर्वी येशू पण असंच म्हटला, असं म्हणजे त्यांनी अर्थ सांगितला. सुंदर वाटलं मला म्हणून सांगितलं. प्रेज गॉड. Who will go? देवाचा पुत्र स्वतः आमच्यासाठी आला. मत्तई 28:19-20. Therefore go and make disciples is a command. We cannot waste time. We should be going out telling people this Bible study. The recording should go to 10 more people. अजून चांगले प्रीचर्स आहेत, चांगले पाळक आहेत जे तत्वाला धरून वागतात, बोलतात. त्यांचे सगळ्यांचे ऐकवले पाहिजे. त्यांच्या समोर जाऊन लोकांना बसवलं पाहिजे. मित्राला म्हणायला पाहिजे अरे चल माझ्याबरोबर उद्या काय करतोय चर्चला माझ्याबरोबर. We should have confidence that my preacher and pastor is going to give the gospel tomorrow. Let me get my neighbor with me. Acts 1:8. But you will receive power when the Holy Spirit comes, and you will be able to be witness for me. So, this is what. How can you know you are saved? If you are all about these things. हे आता वाचलेल्या वचनाप्रमाणे या वचनाने समजून वचन माहितीच आहे असं नाही, परंतु अंतःकरणामध्ये तुमची इच्छा आहे आणि ह्याप्रमाणे तुम्ही वागण्याची इच्छा आतमधून निर्माण होते. Then know you are God's children. You are saved. Now you are going through sanctification process, and you will be trained slowly, day by day, trained and made mature. Salvation is not something that we can earn or achieve. It's a gift provided from God. रोमक्रसपत्र 6:23 वर मार्क करून ठेवा. कारण हे आमच्यासाठी दिलेलं मोफतचं बक्षीस आहे. इररेजिस्टिबल ग्रेस आहे. वाढदिवसाचं बक्षीस आलेलं आपण म्हणू शकत नाही रे मला आवडलं नाही फेकून देतो. यू टेक इट लाईक अ गुड चाइल्ड.
Jesus is gift of God for us. Do you believe that Jesus died for you, sin, rose from dead, and are you trusting him fully? If the answer is yes, and as I said, it's not a shortcut. तुमच्याकरता त्यांनी लॉंगेस्ट कट घेतलेला आहे. त्यांनी तुमच्या वतीने खांबावर म्हटला, इट इज फिनिश्ड ऑन बिहाफ ऑफ यू. इफ यू आर टुडे बिलीव्हिंग अँड रिपेंटिंग, इफ यू हिअर हिज व्हॉइस टुडे, डू नॉट डिले बट रिपेंट. That's what the Bible urges us. So, आहे ते सगळं आहे, त्यात सगळं आहे. हो आहे. So now, very quickly, how do I now, use the scripture and help myself growing in fruit of spirit? गलतीकरास पत्र 5:13-26 आपण वाचूया. गलतीकरास हे आपण ऍक्च्युली सगळ्यात सुरुवातीला वाचायला पाहिलं होतं, परंतु मी विसरलो. पण आय थिंक इट्स गुड, इट कम्स नाव नॅचरली, वेअर त्याच्यामध्ये प्रेषित पौल सांगत आहे की कशा प्रकारे आम्ही वागणारे असावं. तसे आम्ही जर वागणारे असू तर नॅचरली तो जॉय, कॉन्फिडन्स, स्पिरिट कन्फर्मिंग टू युअर स्पिरिट विल नॅचरली हॅपन. गणितिकरास पत्र 5:13-26. एक मिनिट मी इथे काढतो, ऑनलाईन ठेवतो म्हणजे तुम्ही वाचाल. Online, people just confirm you are able to still see us, right? Yeah. It's okay. Okay. 13 पासून पुढे वाचूया. बंधुजन हो, गलती 5:13-26. बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले, तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा, हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. पण तुम्ही जर एकमेकांना चावता व खाऊन टाकता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा. मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, देहवासना पूर्ण करणारच नाही. थोडं थांबत जाऊ, मोठा पॅसेज आहे. आत्म्याच्या प्रेरणेने वागा, कारण आत्मा, जो पवित्र आत्मा आहे, तो तुम्हाला वाईट शिकवणारच नाही. कारण येशू ख्रिस्त काय म्हणाला, लव्ह युअर एनिमी, आपल्या शत्रूवर प्रीती कर. तर मग कॉलेजमध्ये, शाळेमध्ये जेव्हा आम्हाला एखादं प्रॅक्टिकल शिकवलं, एखादं थिअरी शिकवली जाते सायन्सची, दुसऱ्या दिवशी आम्हाला लॅबमध्ये घेऊन दिलं जातं, हातामध्ये कोळसा दिला जातो आणि म्हणलं जातं, बघ फुंकून कसं होतं. यू हॅव टू सी इट. When Jesus says, love your enemy, he puts enemy inside next to you. The next day, you need to exercise loving your enemy. But the enemy doesn't have to be a Pakistani for that sake. माझा भाऊ, माझी बहीण, माझा आई, माझा मित्र, माझा चर्च मधले पालक, माझा चर्च, माझा कलीग, माझा मॅनेजर, it can be anybody. I must exercise loving, because it says here, आत्म्याच्या प्रेरणेने वागा. आत्मा विल नेव्हर टीच यू टू रिबेल, कारण तोच आत्मा म्हणतो, शांत राहा आणि पहा मी तुझा परमेश्वर आहे. आणि ती पुढे वाचा प्लीज. 13व वचन. You, my brothers and sisters, were called to be free. To be free. You've been called to be free. येशू ख्रिस्तामध्ये, जेव्हा आम्ही येशू ख्रिस्तामध्ये येतो तेव्हा आम्ही त्याच्याकडे फ्री आहोत का? कारण he has purchased us by his blood. We are bought by him. We are actually his slaves. येशू ख्रिस्ताचा भाऊ जेव्हा पत्र लिहितो, जूड, servant of Christ असा उल्लेख तो करतो. I am the servant of Christ. We are bought, but when we are bought and in the right place, we feel free. Imagine kara, if you are employed by an employee and he's giving you a salary, but he is an employee who listens to you and you are able to freely work, you don't feel that he's oppressing you. You feel free working because you are at the right place. Thus, you've been made free in Christ.
तुम्हाला ख्रिस्तामध्ये आणून त्या शरीर वासनांपासून मुक्त करण्यात आलेलं आहे. त्याकरता त्यांनी त्याचं रक्त देऊन तुम्हाला वेगळं केलं आहे. बट डू नॉट यूज द फ्रीडम टू इंडल्ज इन फ्लॅश. म्हणजे वचनात लिहिल्याप्रमाणे जर मी पुन्हा माझ्या फ्लेशला आवडतात त्या गोष्टी करायला वळतो, माझी स्थिती त्या कुत्र्यासारखी होते जो स्वतःच्या उलटीकडे वळतो आणि तीच चाकतो पडतो. इतकं प्रखर स्पष्ट वचनात लिहिलेलं आहे. वी आर नॉट टू बी इंडल्जिंग इन अवर फ्लेश. Our mind should be always, yes, you will get tempted, you will fall at times, but your heart will not let you at rest there. It will convict you beyond your bearing and it will bring you back. It is our responsibility. Yes. आणि हे शुद्धतेच वागणं, या गोष्टींना लक्षात घेऊन वागणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. रिस्पॉन्सिबिलिटी कोणाला देता तुम्ही? जो जिवंत आहे. जो मृत आहे त्याला उचलून घेऊन जायला 4 लोक लागतात. तो काही रिस्पॉन्सिबिलिटी करू शकत नाही. आम्ही वी हॅव बीन कॉल्ड टू बी फ्री, वी हॅव बीन मेड फ्री, वी हॅव बॉट, वी हॅव मेड अलाइव. So now it's responsibility that we should do. If we are not behaving responsible, then we make name of Christ, blaspheme it in front of others. लोकांपुढे, कारण लोक आपल्याकडे वॉच करत असतात. हे ख्रिस्ती म्हणतात स्वतःला, पण हे कसे बोलतात, हे कसे वागतात. मग काय होतं? ख्रिस्ताचं नाव खोटं पडायला. आणि ती पुढचं Yeah, we need to grow in our holiness. Yeah. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने, आत्म्यामध्ये चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासने विरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहे. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्मे, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, पट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवलं होतं तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वचन मिळणार नाही. थांबू आपण तिथे मिनिट. त्याच्यामध्ये स्पष्ट उदाहरणं दिलेली आहेत आणि उदाहरणं जर तुम्ही पाहिली ही किंवा अजून रोमकरास पत्रामध्ये पहिल्या 3 अध्यायामध्ये प्रेषित पाऊल लिहितो, ह्याच्यातनं जर आपण वाचली ह्याच्यातनं पळच काढता येत नाही माणसा. माणूस म्हणतो की यार इथनं वाचलो पण ह्याच्याच अडकलो, अरे इथनं आलो त्याच्याच अडकलो. इट्स व्हेरी कॉम्प्रिहेन्सिव्ह द वे इज गिवन. आपल्या अभ्यासाच्या साठी प्रिंटआउट्स आहेत. तिथे मी गलतीकरास पत्र 5:19-21 मध्ये जे शब्द वापरलेले आहेत, हे आता जे शब्द वापरले, डिबर्चरी, अडल्टरी, ड्रंकर्डनेस, त्या प्रत्येकाची व्याख्या काढलेली आहे. गलतीकरास पत्र 5:19-21 मध्ये सेक्शुअल इमोरॅलिटी, इम्प्युरिटी, हे सगळे डॉक्युमेंट प्रिंट आउट केलेले आहेत आणि ऑनलाईन पण मी सुरू व्हायच्या आधीच शेअर केलेलं आहे. मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये आहे. सो प्लीज इन युअर क्वाइट टाइम, इन युअर स्टडी, जस्ट ड्वेल ऑन दोज अ बिट मोर. कारण हे कधी कधी हा शब्द खूप इतका अवघड असतो आणि आम्ही साधे ख्रिस्ती आहोत, पाळत वाचताच तेवढंच आम्ही ऐकतो. हे शब्द आम्हाला ऐकायला माहिती क्रम, परंतु त्याचा अर्थ माहिती नसल्यामुळे कधी कधी मी त्यात पडून जातो तरी कळत नाही, कळतच नाही. हा एक्झॅक्टली पापाचे वर्णन आहे आणि हे आठवणं, पाठच करणं. म्हणजे आपण कधी कधी व्हॉट इज लव्ह, प्रीती काय आहे हे वचन पाठ करतो, परंतु हे वचन कधीच पाठ करत नाही. हे पण पाठ करावं. ह्या सगळे गुणधर्म हे सगळे लक्षात असावे. लैंगिक अनैतिकता, अशुद्धता, विघातकता, मूर्तीपूजा, जादूटोणा, द्वेष, भांडण, मत्सर, क्रोधाचे झटके, स्वार्थी महत्वाकांक्षा, मतभेद, गटबाजी, पार्शालिटी, असूया, दारू पिऊन मस्ती करणे आणि सांघिक विकृती. या सगळे अवघड शब्द आहेत. मराठी माझ्याकरता ते अवघड. मी पहिल्यांदा शब्द वाचतोय कारण यू ऑलवेज गो इझी वर्ड्स, राईट? बट इट इज इम्पॉर्टंट. आपल्या वैयक्तिक अभ्यासाकरता हे आहेत. प्लीज प्रिंट आउट घ्या आणि वाचून काढा, लक्षात ठेवा, सो दॅट वी विल बी ब्लेस्ड. नाहीतर हे कसं होईल की एक पॅसेज वाचला आम्ही आणि संपलो, पुढे गेलो, राईट? 22 पासून पुढे. बट
आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. Praise God. आपण थांबू जे तिथे. इथे एक मिनिट थांब, एक मिनिट. But fruits of the spirit, love, joy, peace. आता ह्या प्रत्येक शब्दावरती प्रीचिंग आहे. म्हणजे पास्टर्स लोक ह्याच्या एकेका शब्दावरती तासभर प्रीच करू शकतात. विल नॉट डू दॅट. लव्ह, जॉय, पीस, फोरबिअरन्स, काइंडनेस, गुडनेस, फेथफुलनेस, जेंटलनेस अँड सेल्फ कंट्रोल. ह्याच्याकरता बंदच नाहीये. कुठेच कोणत्या तुम्ही फक्त 50% लव प्रकट करू शकता किंवा आठवड्यातनं 2 तास फक्त गुडनेस दाखवायचा आहे. देर इज नो लिमिट टू इट. अशा करता नियमच नाहीये. अगेन्स्ट सच थिंग्स देर इज नो लॉ. कॅन यू सी? इफ देर इज नो लॉ, that means there is freedom. Where there is law, there is limitation. If we are in Christ, the law is fulfilled. We are free in Christ. Auntie, समजून टाका ते शेवटचं दोन वर्ष. इंग्लिश मध्ये फ्रुट्स म्हटलं का? फ्रूट म्हटलं. बघतो एक मिनिट. The fruit of spirit. Praise God. Praise God. Praise God. Praise God. Thank you for correcting me. Yes. It's a fruit, and that one fruit has got these many dimensions into it. Wow, this is beautiful. But the fruit of spirit is love, joy, peace, forbearance, kindness. शेवटचं दोन वाचून आपण संपूया. आंटी, या विरुद्ध नियमशास्त्र नाही. those who belong to इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. 24 जे ख्रिस्ती आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खेळला आहे. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे, एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. If we just apply these things, can you imagine how beautiful the congregation is going to be? चर्चची मंडळी किती सुंदर असणार आहे. म्हणजे बाहेरचा व्यक्ती, म्हणजे जेव्हा मी आमच्या चर्चमध्ये UK मध्ये गेलो होतो, मी माझ्या डोक्यात शब्द निघाले, आय हॅव नेव्हर सीन सच लव्ह एनीवेअर बिफोर. आय बीन टू सो मेनी टाइप ऑफ चर्चेस, नेव्हर सीन अ काइंड ऑफ लव्ह व्हेअर आय सी इन दिस कॉंग्रिगेशन. दॅट्स व्हॉट पीपल विल से अबाउट अस. फक्त या गोष्टी आम्ही जर फक्त लक्षात ठेवून वागलो तर. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी बिहेव. It is our responsibility, as Auntie said, it is our responsibility to behave. असे जे रिस्पॉन्सिबल जर आम्ही राहू तर कधीही सैतान आमच्या बाजूला म्हणू शकणार नाही, अरे काय ती त्या बायबल स्टडीला जायला लागले, त्याच्यात सांगायला लागले की तुमची निवड झालेली नाही किंवा काय असं काय. Why you going there? It's not the right teaching there. You will not be tossed by the thoughts here and there. You will be like that sheep. त्याचा अँकर खडकामध्ये ख्रिस्तामध्ये गच्च बसलेला आहे आणि ते शीप कधीही हे खात नाही, लांब निघून जात नाही. We will be safe. So please focus on this verse in your study, and that's what it says. Growing in fruit of spirit. Use Galatians 5:6-26 for your understanding. But bit more, continual growth in faith. तिथं अजून बायबल खूप आहे. सर्मन ऑन द माउंट वाचा. सर्मन ऑन द माउंट वाचा. येशू ख्रिस्ताने, म्हणजे जेव्हा आम्ही YPF मध्ये आठवत असेल, YPF चे स्टुडंट्स आहेत काही, जेव्हा आम्ही सर्मन ऑन द माउंट चालू केला तेव्हा आम्ही म्हणालो की रेफॉर्मेशन स्टार्टेड फ्रॉम देअर. Reformation didn't start from Martin Luther. Reformation started by Christ on the Sermon on the Mount. He taught them the law was pulled down. He put the law back where it should be and showed only he can complete it. बाकीचे कोणी कंप्लीट करू शकत नाही. So Sermon on the Mount we should study. James, प्रेषित पौलाची पुस्तकं वाचून लोक म्हणायला लागले, अरे फक्त विश्वासाने मग तर कामच झालं, काही गरज नाही मग बाकी काय करायची, फक्त विश्वासाने. James came and said, wait. Your faith is empty if there is no works to it. कारण you've been saved for good works. You're not saved by the good works. चांगल्या कर्मांमुळे, जसं बाकी सर्व समाज म्हणतो सत्कर्म करा. सत्कर्मामुळे तुमचं तारण झालेलं नाही. तुम्ही तर आत्म्याने मेलेले होता, सत्कर्म कुठनं करताल? तर तुमचं तारण सत्कर्मांसाठी झालेलं आहे. देयर इज अ सिक्वेन्स इनटू इट. तुमच्याकडे कागद दिलेला आहे, and that talks about Sermon on the Mount and Book of James. It's a beautiful study. Outworking of faith
इज ओनली अन एव्हिडन्स ऑफ जेन्युइननेस. तुमचं विश्वासातनं केलेली कृत्य ही एक फक्त तुमचा विश्वास जेन्युइन आहे हे सांगतात. तुमचा विश्वास नुसतं तोंडाची वाफ नाहीये, तर तुमच्या कृत्यांमधनं ते दिसून येतं. आणि इथे हा जो मजकूर आहे त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न हा केला आहे की याकोबाचं पत्र आणि सर्मन ऑन द माउंट त्याच्यामध्ये साम्य आहे, त्याच्यामध्ये पॅरलल आहे. वी कॅन सी ट्रू डिसायपलशिप मध्ये 5:3-12 मध्ये बीटीट्यूड्स जे गुणधर्म सांगितले विश्वासणारे ते, आणि 1:2-12 मध्ये जे म्हणतो टेस्टिंग अँड परसिव्हिअरन्स, टॉक्स अबाउट दोज थिंग्स. मी आता आपण त्यातनं जाणार नाही आहोत, हे अगेन तुमच्या डीप स्टडी करता दिलेले आहे. प्लीज यूज दिस वीक टू फाइंड युअर क्वाइट टाइम अँड स्टडी दोज थिंग्स. बट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू सी व्हॉट क्राइस्ट इज सेइंग, व्हॉट जेम्स इज सेइंग. कधी कधी लोक म्हणतात अरे मी फक्त ख्रिस्ताचा ऐकतो, मला पावलांनी काय सांगायची गरज नाही. आपल्या मंडळांमध्ये लोक असे बोलतात, म्हणजे कधी कधी असं वाटतं हाऊ कॅन दे से दिस इज ऑल पार्ट ऑफ द वर्ड ऑफ गॉड, राईट? So please go through these. These are about 10 parallels between the two streets, and त्यामुळे तुमच्या दोन्ही पुस्तकांचा अभ्यास छान होऊ शकतो. सर्मन ऑन द माउंट आणि बुक ऑफ जेम्स दोन्ही मराठीमध्ये आहे. आणि डोंगरावरील प्रवचन, अच्छा ते शब्द अच्छा प्रचलित आहेत. ओके 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 डोंगरावरील प्रवचन तुझं वाचलं ना, डोंगरावरील प्रवचन म्हणलं की पटकन आठवतं. अच्छा मी ते करेक्ट करतो. 2-3 आहेत ना, जे जैतुनाच्या पहाडावरून बोलले आहे ते. बरोबर बरोबर. हे डोंगरावरील प्रवचन म्हटलं की बरोबर आठवतं. पाठ आहे, शब्द पाठ. अच्छा अच्छा. डोंगरावरील प्रवचन आणि याकोबाचे पत्र, या दोनांमध्ये याकोबाचे पत्र समजून घ्यायचं असेल तर डोंगरावरचं प्रवचन तुम्ही समजावून घ्या. ते समजल्यानंतर याकोबाला ते कसं समजलंय ते तुम्हाला तिथे दिसेल, आणि यू विल रिजॉइस इन दिस स्टडी. प्लीज स्टडी दिस. मराठीमध्ये पण पूर्ण दिलेले आहे. खाली 2 वचन दिले आहेत, योहान 2:3-4 आणि एफेसकरस पत्र 5:2-8-10. I'm not going to go there. I'll leave those for your study. Coming to the closure. Yeah. So we looked into this. Now, second question. आपण सुरुवात केली शॉर्टकट पासून. ख्रिस्ती विश्वासामध्ये शॉर्टकट आहे का? लोकांपर्यंत सुवार्ता सांगण्याकरता काही शॉर्टकट आहे का? डिसायपल्स बनवण्यामध्ये काही शॉर्टकट आहे का? बाबा ऍडमिशन घेतलं, तिथनं 2 मिनिटात काहीतरी झालं? नो, देर इज नो. व्हॉट आर द शॉर्टकट्स? वी नीड टू नो व्हॉट आर द शॉर्टकट. आमच्या या ख्रिस्ती समाजामध्ये वावरत असताना खरंच आम्ही शॉर्टकट घेतोय का? कधी कधी काय होतं, एक शॉर्टकट असतो, सगळेच तिकडनं जातात म्हणून आपल्याला वाटतं की अरे तोच नॉर्मल रोड आहे, म्हणून आम्ही तिथनं जायला लागतो. परंतु कळतच नाही अरे हा रस्ता शॉर्टकट आहे. आय विल नॉट बी रिस्पेक्टेड इफ आय गो थ्रू दिस, पण बिकॉज आय फॉलोड द क्राउड, I follow that and I do not know. So it's important to know what are the shortcuts. Very quickly we'll look into those. Online, you're following us, right? हो दादा. What are the shortcuts? Bypassing repentance in plan of salvation. तारणाच्या योजनेमध्ये पश्चातापाला जागा न ठेवणे. That is a shortcut. If there is a church and the church is not preaching repentance, if church is saying तुमचा लहानपणी बाप्तिस्मा केलेला आहे, आई वडिलांनी ठरवलेल्या दिवशी झालेला आहे, तुमचं दृढीकरण झालेलं आहे, ठरवलेल्या दिवशी बिशपला बोलून आम्ही केलेलं आहे. If your church is teaching you that, that's a shortcut. There must be a repentance, a sense of sin inside you. पापाची जाणीव झाल्याशिवाय रिपेंटन्स येत नाही. पापाची जाणीव झाल्यानंतरच वजन जाणवतं आणि मग ख्रिस्ताची तहान लागते. त्याशिवाय ख्रिस्ताची जी तहान आहे ती लहानपणापासून आम्हाला शिकवलं म्हणून आम्ही करतोय, संडे स्कूल मध्ये नेतात म्हणून आम्ही करतोय, परंतु तहान आम्हाला अजून लागलेली नाही. Acts 17:30 and Luke 3:3. You should mark that and read it. Repentance is the key. Without repentance there is nothing. 17:30. प्रेषितांची कृती 17:30, लूक 3:3. Look, I'll not go. I think you study. You should study this and challenge if you have done some spelling mistake there or wrong reference. Next time you can tell me, Atul, तिथं ते reference चुकला होता. पण आता वेळ होईल, त्यामुळे will not go through that. Bypassing repentance. Repentance is the key. One of the young persons said to me, दादा, we are studying so many आता वर्ष झालं, परंतु प्रत्येक ह्याच्यामध्ये रिपेंटन्स वरती केवढा भर असतोय. कॅन यू नॉट से दॅट अँड टेल टीचर समथिंग एल्स? बापरे, म्हटलं सॉरी, मला दुसरं दिसतच नाही बायबल मध्ये काय.
Bible is all about telling me how to repent. There is nothing else in there. प्रत्येक पुस्तक बायबल मधलं मला ख्रिस्त दाखवतं म्हणजे मला ते रिपेंटन्स शिकवतं. मला ख्रिस्त उगाच दिसणार नाही. ख्रिस्त मला ह्या करता दिसतो यासाठी की मी अपूर्ण आहे, मला तो पूर्ण दिसतो म्हणून माझी आशा वाढते. Bypassing repentance in plan of salvation is a shortcut. Claim salvation by faith alone and ignore the outworking of faith. म्हणजे काय? ओनली बाय फेथ, पण काम करायची गरज नाही. मग कसली कामं? तुम्ही जर याकोबाचं पुस्तक वाचताल तर याकोबाच्या पुस्तकामध्ये तो म्हणतो कर्मरहित विश्वास पोकळ, क्रियेविना विश्वास पोकळ नाही तर तो डेड आहे. इट्स अ डेड फेथ, व्यर्थ. आणि मग दुसऱ्या अध्यायापासून तो एक एक प्रकार सांगत जातो की काय आहे आमचं कर्म. म्हणजे मंडळीमध्ये आलेल्या भडक कपडे घातलेल्या श्रीमंत माणसाला चांगली जागा देणे, पार्शियालिटी करणे, जज करणे. डू नॉट जज पीपल बाय देअर आउटवर्ड अपीअरन्स, ट्रीट देम इक्वली. तिसऱ्या अध्यायामध्ये जिभेबद्दल सांगितलंय, ती तुमच्या तोंडामध्ये असलेली आग आहे, ती जाळते समोरच्याला. यूज इट, कंट्रोल इट. शिकवणारे होऊ नका, तुमचा जज जास्त होईल. अशा प्रकारे याकोब पुढच्या अध्यायांमध्ये समजावून सांगतो की काय ते माझं विश्वासाचं वागणं किंवा विश्वासाचं आउटवर्किंग आहे. स्टडी जे मगाचे आपले 4 पान दाखवलं मी, त्याच्यामध्ये यू विल बी एबल टू डू दॅट. क्लेमिंग सॅल्वेशन बाय फेथ अलोन बट इग्नोरिंग द वर्क्स इज शॉर्टकट. Only going to the church and attending the Bible study but not having the self study and quiet time and practicing submission is a shortcut. काय शॉर्टकट? बायबल स्टडी मध्ये जातो, बसतो, आपलं झालं बाबा काम. चर्च मध्ये जातो, वेळेवर जातो, बसतो, परंतु पालकाला कधी प्रश्न विचारत नाही, कधी अभ्यास करत नाही. त्या प्रेषितांची कृत्येमध्ये 17:11 मध्ये लिहिल्याप्रमाणे इथे रेफरन्स आहे Acts 17:11 ते बरियन ख्रिश्चन त्या दुसऱ्या ख्रिस्ती लोकांपेक्षा चांगले होते का? प्रेषित पौल जे बोलायचा ते जुन्या करारामध्ये जाऊन बघायचे आणि पडताळून बघायचे, हा बरोबर सांगतोय का, अभ्यास करणारे होते. असे आम्ही असावं. वी शुड बी दोज हु आर नॉट ओनली अटेंडिंग चर्च फॉर द सेक ऑफ अटेंडिंग. God doesn't want our attendance. God wants our heart that he has changed. If he has changed your heart. If he has changed your heart and if you're not having satisfaction, that means you have come to a point of repentance. Repent today and you will be saved. So going to the church, attending Bible study, परंतु अभ्यास स्वतःचा न करणं, क्वाइट टाइम नसणं, प्रार्थना न करणं स्वतःची वैयक्तिक, that is a shortcut. It is very easy, I'm telling you from experience, it is very easy to pray in the group. सगळे ऐकत असताना प्रार्थना करणं फार सोपं आहे. एकटा असताना प्रार्थना फार अवघड आहे, खूप अवघड आहे. शब्द सुचत नाहीत किंवा वेळ जमत नाही किंवा वेळ बघतो आपण. एकटा प्रार्थना करायला माणसाला फार अवघड जातं. प्लीज प्रॅक्टिस दिस यंग पीपल. यू मस्ट बी दोज हु आर प्रेइंग अलोन अँड स्टडीइंग. इफ यू आर नॉट स्टडीइंग, दॅट्स अ शॉर्टकट. अँड द शॉर्टकट इज लाईक ट्राइंग टू एंटर थ्रू द विंडो. आणि त्या 10व्या अध्यायामध्ये योहानाच्या येशू ख्रिस्त म्हणतो, जो भिंतीवरनं येतो तो लबाड आहे, तो मेंढपाळ नाहीये. जो दरवाजात येतो तो मेंढपाळ आहे. वेटिंग फॉर रिटायरमेंट टू गिव्ह टाइम टू द लॉर्ड इज अ शॉर्टकट. आता मी खूप बिझी आहे, रिटायर्ड झाल्यानंतर मला खूप वेळ असणार आहे, आय विल सर्व द लॉर्ड, दॅट्स अ शॉर्टकट. तुझ्या तारुण्यात, इक्लेसियास्टिस मध्ये म्हटलेलं आहे, तुझ्या तारुण्यात माझी आठवण तू ठेव. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. यंग पीपल, यू आर व्हेरी व्हेरी बिझी. Put on a paper how busy you are in a day, and you will see there is time for yourself, for you to spend time with your Lord. We can make time. It says, steal your time for the Lord. चोरून काढा त्या जगातनं टाइम आपल्या परमेश्वराकरता. Not training children at home. आम्ही लेकरांना संडे स्कूल मध्ये पाठवतो ना, संडे स्कूल टीचर करतील ना काय करायचं ते. आम्ही लेकरांना ट्युशन लावतो ना, तेच कल्चर इकडे आलेलं आहे. ट्युशन लावायचं आणि संडे स्कूलला पाठवायचं, पण घरामध्ये काय स्वतः सांगायचं नाही. दॅट इज अ शॉर्टकट. प्लीज यंग पीपल, तुम्ही जे नवीन लग्न झालेले आहेत, लवकरच परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. मेक शुअर दॅट यू आर दोज हु आर ट्रेनिंग युअर चिल्ड्रन ऍट होम. एफिसकरास पत्र 6:4.
If you're not teaching your children, if you're not spending your time with your children in the house, it's a shortcut. Always hoping to see a sign. मला दिसत नाही, अरे त्या मंडळीत गेल्यावर केवढे साईन मिळतात, म्हणजे एका मिनिटात 50 साईन मिळतात, 50 लोक पडलेले असतात. नो, यू विल नॉट गेट साईन. Do not be those who are hoping for the sign. Be those students of the word of God, and as you study, become the soldier in the army of Christ. सोल्जरला जर इच्छा असती तर सोल्जर म्हटलं असतं, परमेश्वरा शत्रूला मारून टाक. केलं परमेश्वराने जुन्या काळामध्ये. हे झोपलेले असताना शत्रूला झोपेतच मारले. हे उठून बघतायत तर काय, अरे गेलेले, फक्त प्लंडर करून घेऊन यायचे. येस, गॉड डन इट फॉर हिज पीपल, बट इज नॉट गोना डू फॉर अस. बिकॉज येशू ख्रिस्त म्हणालेलेच आहे तुम्हाला, तुम्हा तू पाहून विश्वास ठेवलास, धन्य ते जे न पाहता विश्वास ठेवतील. जर आज तुम्ही न पाहता विश्वास ठेवणारे आहात, तर तुमच्या अंतःकरणामध्ये का डाऊट नसावा की माझं तारण झालेलं आहे का. माझं तारण झालेलं आहे. रिजॉइस, स्लीप टुडे विथ ग्रेट कॉन्फिडन्स दॅट आय एम सेव्ड. ख्रिश्चन डिसायपलशिप इज अ मस्ट. म्हणून या सगळ्या करता ख्रिश्चन डिसायपलशिप इज अ मस्ट. मी जेव्हा पहिल्यांदा अंकल आंटी बरोबर बोललो होतो, दे टोल्ड मी देअर एक्सपिरियन्स ऑफ हाऊ दे यूज्ड टू डिसायपल स्टुडंट्स. घरी राहून द्यायचे, त्यांची काळजी घ्यायचे, आणि त्यांना डिसायपल करत असताना ते स्वतः डिसायपल व्हायचे. म्हणायचे, इट्स लाईक यू आर वॉच्ड एव्हरी टाइम ॲज यू आर ट्राइंग टू डिसायपल देम, यू आर डिसायपल युअरसेल्फ. डिसिप्लिन. Christian discipleship is a must in an age of tension, fear, business of life. आज आम्ही तरुण पोरांनो, आपण खूप कारण देऊ शकतो. आय एम बिझी टुडे, मला आज जॉब आहे, आज मला इंटरव्ह्यू आहे, आज मला सबमिशन आहे, आज मला हे फंक्शन आहे, आज मला ते गोष्टी आहे. वी कॅन गिव्ह लॉट ऑफ रिझन्स, बट इफ वी हॅव टू ग्रो, अँड दॅट्स वाय त्या द ग्रेट कमिशन मध्ये, द ग्रेट कमांड मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, टेल देम अबाउट their salvation, baptize them in Father, Son, and the Holy Spirit, and disciple them. It's very important. Our preachers and the pastors in the church and the leaders should be having the mind to disciple the congregation. Not just tarunanna disciple karu. Every person in the church should be discipled. And that's why, if we are about these things, there should not be any single doubt in our mind just because we studied TULIP. TULI. हे ऐकल्यानंतर आम्हाला कन्फ्युज होतोय, आता माझं तारण झालंय का. नो, इफ यू आर डुईंग दीज थिंग्स, द स्पिरिट विल कन्फर्म टू युअर स्पिरिट that you are saved, and there is a joy everlasting. Nobody can take it away from you. No power of Hades, no power of darkness can separate you from the love of God. Amen. Praise God. Any questions? मला एंड करायचं अल्फा ओमेगा. याचं तर मी शिकवलं त्याच्यावर. करा प्लीज. अल्फा निवड झाली अल्फा मध्ये, अल्फा मध्ये, आणि मग आपण आलो होता तारण झालं, जन्मलो तेव्हा पाचारण झालं, पाचारण झालं, तारण झालं तेव्हा मी गौरवलं, नीतिमान ठरवलं. येस. आणि तेव्हा पवित्रीकरण करतो आणि गौरवीकरण ओमेगा मध्ये होणार. ओमेगा मध्ये होणार. ओमेगा. आता पवित्रीकरणाचंच काम आणि हेच काम, सायंटिफिकेशन, डिसायपलशिप. स्वतः डिसायपलशिप होत राहायचं आणि त्यांना डिसायपल करत राहायचं. Praise God. We should be मागच्या अभ्यासामध्ये, if you remember and if you go and listen to the last 2 weeks recording, you will see we are being challenged. You should be by now teachers असं लिहिलेलं आहे. You should be not just drinking milk असं लिहिलेलं आहे. आम्ही विश्वासात आहोत तर we must grow and we must tell Christ. Amen. Any question? We've discussed for a few minutes. If not, we pray and close. Online people, daily sanctification. Yes. दररोज आपलं तारण पडताळून पहा. It's not that you're doubting, but it's because are you growing? पॉझिटिव्ह सेन्स आहे त्याच्यामध्ये, निगेटिव्ह सेन्स नाहीये. परंतु सैतान निगेटिव्ह सेन्स टाकतो आपल्यामध्ये. एक्झॅक्टली. आणि आपण काय म्हणलं पाहिजे, मागे हो सैताना, वी आर फॉलोइंग क्राइस्ट. आय थिंक सियोना तू हात रेस केला. येस प्लीज स्पीक अप. येस दादा. दादा मला एक क्वेश्चन होता की ऍक्ट्स मध्ये पण लिहिलंय की
believe and you and your family will be safe. आणि ऑल्सो जुना करार मध्ये आपण बघतो की जर कोणी पाप केलं तर ते 7 पिढ्यापर्यंत लागल. जर कोणी रिपेंट केलं तर ते पण पुढच्या पिढीपर्यंत they'll have a flourished life. तर मग आपण हे पॉसिबिलिटी का कॅन्सल करतो? व्हाय डू वी ओनली फोकस ऑन इंडिव्हिज्युअल सॅल्वेशन? याचा महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा प्रभू म्हणतो की मी 7-4 पिढीपर्यंत त्यांच्या अन्यायाबद्दल शासन करतो, पण जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यावर मी दया करतो असं म्हणतो. पण त्याचा अर्थ काय झाला की जे आई वडील आपल्या मुलांना शिकवतात प्रभू मध्ये जायला आणि ते मुले जे योग्य रिस्पॉन्स देतात त्यांना ते आशीर्वाद मिळणारच आहे. पण जे आई वडील त्यांच्या मुलांना ते देऊनही मुलं जर रिस्पॉन्स देत नसले तर त्यांना ते येणार. मग आई वडिलांच्या पापामुळे ते मग त्यांना शिक्षा नाही करत, त्यांच्या पापामुळेच करतो. हेच काय म्हणतो, जो कोणी पाप करेल तोच मरेल. तो नाही म्हणत की बापाने पाप केले तर त्याची शिक्षा मी मुलाला देईन. त्यामुळे दुसरी वचने ती सगळी विचारात घेऊन याच्यातून हा अर्थ निघतो की या दोन्ही वचनांकडे बॅलन्स देवा बोलत आहे आणि त्यावरून हे लक्षात घ्यायचं की जो पाप करेल तो मरेल. जर समजा वाईट आई वडील असतील आणि त्यांनी मुलांना नसेल शिकवलं पण त्या मुलांनी पश्चाताप केला तर देवक त्याला स्वर्गात घेणार आहे. तर त्यामुळे देवक हे इनबॅलन्स प्रश्न झाला. वचन त्याला ग्राह्य नाही. जो जीवात्मा पाप करेल तोच मरेल. आपल्यासाठी आपल्या पापासाठी आपणच जबाबदार, आई वडील नाही जबाबदार. आता शिकवण्यासाठी आई वडील जबाबदार. येस, ही जबाबदारी दिलेली आहे. आता थोडस सियोना आय ट्राय अनदर अँगल टू इट. आणि तिने वचनातला एक अँगल सांगितला, आय टेल यू अनदर अँगल. कारण पुढच्या 7 पिढ्यांपर्यंत आशीर्वाद जाईल असं म्हटलंय, राईट. तो जो आशीर्वाद जो आहे तो आहे दॅट इज एक्झाम्पल घे. उदबत्ती तेव्हा तुम्ही घरामध्ये लावता तेव्हा ती पेटत असते. ती पेटून झाल्यानंतर संपते तरीही वास दरवळत असतो, राईट. सो बेसिकली इफ देर इज अ बिलीव्हर अमंग यू, युअर हाऊस विल बी सॅन्टिफाईड. प्रेषित पाऊल काय म्हणतो स्त्रीला की जर तुझा पती अविश्वासी असेल तरी त्याला सोडू नकोस, तू विश्वास धरून त्याच्या बरोबरच राहा. कारण विश्वासणाऱ्यांबरोबर राहणाऱ्यांचं sanctification होत असतं. They keep seeing the light in you and one day they will come to Christ. They have more opportunity. हे ते आहेत सियोना, जे मागच्या अभ्यासामध्ये जर तू ऐकला असशील तर ते आहेत ज्यांनी चव घेतली आहे, ज्यांनी अनुभव घेतलेला आहे. ते तुमच्या आजूबाजूलाच आहेत. परंतु आणि तो 7 वर्ष जे आहे सांगण्याचं, इट्स बोलण्याची पद्धत आहे. इट्स नॉट लाईक लिटरल 7 years आय स्टार्ट काउंटिंग नाव की माझ्या परदादाने विश्वास ठेवला, आता 7 वर्ष हे झाले, 7 पिढ्या, आता मी कॅल्क्युलेट करतो मग त्याच्यापुढे. नो, इट्स नॉट दॅट. हे एक बोलण्याचा टाईप आहे. बायबलमध्ये लँग्वेज इज युज्ड इन मेनी वेज. If you go to Pragatikiran, it's a symbolic language. If you start taking every symbol and try calculating, you will see many pastors and preachers try to do mathematics around it. आणि त्या मॅथमॅटिक्स वरती एवढं प्रीचिंग आणि सेमिनार्स देतात, त्या सेमिनार मध्ये ऐकणारा एकदम भारावून जातो, काय कॅल्क्युलेशन होतं. परंतु बाहेर गेल्यावर त्याला एक काडी मात्र आठवत नाही त्याच्यातलं. आणि येशू ख्रिस्त काय म्हणालाय, मी परत कधी येणारे मलाच ठाऊक नाही, परमेश्वर त्याला ठाऊक. एवढं सोपं उत्तर परमेश्वराने दिलंय. आपलं लक्ष असावं त्या पत्रांमध्ये आणि आम्ही कसे वागावे, कसे डिसायपलशिप व्हावे आणि आम्ही सुवार्ता सांगणारे सशक्त कसे व्हावे ह्याच्याकडे आमचं लक्ष असावं. शेवटी काय होणार आहे त्याच्याकडे आमचं लक्ष नसावं, कारण मग तिथं डिस्टर्ब होतं. दुसरं अजून एक उदाहरण, जेव्हा तो आंधळा दिसला तेव्हा त्या शिष्यांनी आणि बाजूच्या लोकांनी विचारलं, येशू ख्रिस्ता गुरुजी हा आंधळा का, ह्याच्या आईवडिलांनी पाप केलं म्हणून का? तेव्हा येशू ख्रिस्ताचं उत्तर काय होतं, तो आंधळा ह्याच्या आईवडिलांनी पाप केलं यासाठी नाही, तर आज लोकांनी परमेश्वराचा गौरव पाहावा यासाठी तो आंधळा होता जन्मापासून. सो इफ यू लुक ॲट ऑल दिस explanations, the biblical explanation, the outward example of Utpatti and these things, then you will understand what is actually being said there. It is not for me to be assured ki me, if I am a child of Abraham, I am safe. No, देवाला जर अब्राहमाला लेकरं द्यायची असती तर दगडात नाही देऊ शकला असता असं योहान बाप्तिस्मा करणारा म्हणतो. Did you get your answer? एक पॉइंट. Yes, sir. आपली लिगसी तशीच राहते. समजा वडील आई चांगल्या रीतीने लिगसी ठेवली आपली मुलांना वाढवायची, ते काय करतात ते राहू दे. ते देवाकडे जरी गेले तरी पिढ्या त्यांच्या मागं ठेवले तो फ्रेग्रन्स
पिढ्यान पिढ्या राहतो, राहतो ते राहतो. ऐकून पाहून सुद्धा दुसरी पुढे पुढच्या पिढीतले पण लोकं पुढे Absolutely. येऊ शकतात. Absolutely. एजेकेलमध्ये देव म्हणतो की इथून पुढे असता इस्रायलमध्ये ही मन राहणार नाही की बापाने आंबट द्राक्ष खाल्ले आणि मुलाचे दात आंबट झाले. Praise God. Yes. कोणतं वचन होतं ते? एजेकेल. हिजकियेलमध्ये आमचं. येस, इट्स व्हेरी गुड क्वेश्चन. Yeah. कारण जेव्हा आम्ही निवड, काळाच्या पूर्वीची निवड, इंडिव्हिज्युअल सॉल्व्हेशन या गोष्टींकडे येतो तेव्हा हे प्रश्न पडतात की मग माझ्या घराण्याचं काय. जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या घराण्यातनं, म्हणजे एखादं घराणं फॉर एक्झाम्पल जे ख्रिस्ती समाजातलं आहे, चर्चला जाणार आहे, आणि त्यातला एखादा व्यक्ती म्हणतो की आज 30 वर्षाचा होतो तेव्हा माझं तारण झालं, ऐकणाऱ्याला प्रश्न पडतो हा काय म्हणतोय, हा तर ख्रिस्तीच्या घरातच जन्मला, त्याला सगळी गाणी माहिती होती, हा नेहमीच तिथं जात होता, पण हा असं काय म्हणतोय की मी 30 वर्षाचा होतो तेव्हा विश्वासात नव्याने जन्म घेतला. इट्स अ थिंग टू थिंक एव्हरीबडी. मला आता इथं असं विचारायचंय, आपण काय म्हटलं शिकलो की प्रभूने तेव्हाच आपल्यासाठी ठेवलेले की तुम्ही प्रभूमध्ये आलेला आहात, तुमचं कारण झालेलं आहे, आपली निवड झालेली आहे. मग येशूने आपल्याला ते शेवटल्या अध्यायामध्ये वचन दिलं, जा आणि शुभ वर्तमान सांगा आणि पित्याच्या पुत्राच्या नावात बाप्तिस्मा करा. मग तिथं काय, कारण निवड देवांची आधीच आहे. म्हणजे निवड झाली तर आपण टाळण्यासाठी का प्रार्थना असं तुला आता ते दोन गोष्टी आहेत तिथे बघा. आता तुम्हाला एक माहिती, प्रेषित पौल म्हणतो कुंभार भांड त्याच मातीतनं बनवतो आणि तो डिसाईड करतो की कोणतं भांड देवघरात जाणार आहे आणि कोणतं संडासाच्या पुढे जाणार आहे. भांड त्याला विचारू शकतं का? नाही. आता देवाचीच योजना आहे की तारण त्यांनी निवडून ठेवलं जातोय, पण निवडलेल्यांपर्यंत सुवार्ता कानावर पडण्याकरता त्यांची निवड आहे की निवडलेलेच जातील. मी देवदूत पाठवणार नाही ही त्याची निवड आहे. हाऊ कॅन आय देन क्वेश्चन हिम? दॅट्स हिज प्लॅन. देवाची सुंदर गोष्ट आहे, म्हणून तो तिथे जरी त्या यशया संदेश त्याच्या यशया संदेशावर जेव्हा म्हणला की मला हे दिसणं चुकीचं आहे, मी तर घाणेरड्या ओठाच्या वस्तीच्या लोकांमध्ये राहणारा व्यक्ती आहे. ऐकू येते काय? हो दादा. सो मी घाणेरड्या वस्तीत घाणेरड्या ओठाच्या राहणाऱ्या व्यक्तीच्या लोकांमध्ये राहणार आहे. तेव्हा देवदूत आला, कोळसा उचलला आणि उठायला लावला. राईट, झालं काम. आता परमेश्वर विचारतो हु विल गो अँड टेल माय पीपल, कोण माझ्या लोकांना जाऊन सांगेल? देवदूत म्हणाला असता एक मिनिट कोळसा ठेवतो मी जाऊन सांगतो. देवदूत म्हणाला का? नाही, यशया म्हणाला. परमेश्वर अपेक्षा निवडलेल्याकडनं करत होता, निवडलेल्याला सांगा, म्हणून तो म्हणतो एकमेकांवर प्रीती कर. मस्ट, आणि आय डोंट नो हु इज निवडलेला, सो आय मस्ट इवन लव्ह माय एनिमी, माझ्या शत्रूवरही प्रीती करावी मी. हा बरोबर संदर्भ लागतो. एनी फ्रीज झालं वाटतं कॅमेरामध्ये. Any other thought, question? Even if if there is something that has stuck with you, तुमच्या डोक्यामध्ये एखादी एक गोष्ट जरी आजची राहिली असेल तर feel free to speak up. It's nice to speak up. You've been given a tongue. आम्ही कालच घरी बोललो याच्याबरोबर वाचलं याकोबाचं पुस्तक. We must be those who speak. So please share. It's a round table. It's not समथिंग. तो तुमच्या ऑनलाईन मध्ये अजून कोणाला काही विचारायचं असेल किंवा व्यक्त करायचं असेल, अजून 2-3 मिनिटं आपण ओपन ठेवू. पण प्लीज टेक पार्ट. इफ यू हॅव अंडरस्टूड समथिंग, इफ यू वॉन्ट टू एक्सप्रेस समथिंग व्हॉट यू अंडरस्टूड, प्लीज स्पीक अप. नॉट ओनली नेहमीच्याच लोकांनी बोलू नये. एनिथिंग, एनी थॉट? आपल्या देवापासून तो कोणी दुसरा देव नाही असा. जो युवारंभापूर्वी निवडतो तोच आपल्याला पाचारण करतो, तोच आपल्याला आगाऊच नेमतो, तोच आपल्याला नीतिमान ठरवतो. तारण झालं, तारणाला जीवन पण तोच करतो, विश्वास पण तोच देतो, आणि मग नंतर चालायला शक्ती पण तोच देतो. पवित्र आत्मा आणि वचन पण आपल्याला रोज मदत करायला तोच देतो, आणि आपल्यासाठी वरपासून मध्यस्थी तोच करतो. म्हणजे आपलं तारण पूर्ण करणार तो तोच करणार, म्हणजे करणार, कारण तो मध्यस्थ आहे. म्हणून आपल्याला शंका घ्यायला जागाच नाही, आणि तो पूर्ण करणार आणि गौरव करणार. माझ्यासाठी माझ्या मनात एक बायबल स्टडी करताय
नाही तरी मी निवडलेलेच होते, देवाने मला तारा दिलेलेच होते. मग मला एवढ्या चुका का करायला दिल्या म्हणजे त्यावेळेस का नाही समजलं मला की आपण काही चुकतो, की आपण काही व्यवस्थित करत नाही. ह्यासाठी देवाने आपलं म्हणजे त्या गोष्टी आपल्या हातून का घडाव्यात. जितकं मोठं पाप क्षमा झालं तितकी मोठी प्रीती दिसली. राईट, जसं त्या दाखला दिला येशू ख्रिस्ताने. We can't hear. दादा ड्रॉप झाला वाटतं. Brother, we can't hear. Hello. Hello. आंटी आय थिंक गातोलदा इज ड्रॉप्ड. थांबले का? हा मे बी त्याचं लॅपटॉप बंद पडलाय वाटतं त्यामुळं. हो का? हा अच्छा मे बी. ओके थँक्यू. ओके चालेल. चलो बाय Bye. बाय जोना. Yeah. बाय कावेरी बाय.